ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं आहे की यावेळेस किती लोक नवीन आहेत या बॅच मध्ये, ज्यांना माझ्याबद्दल काही माहिती नाही असं काही प्रकार असेल तर मग मी मागचा व्हिडिओ पाठवते. ठीक आहे. आज जास्त नाही टाइम लावणार आहे मी, बिकॉज आपल्याला मेन मुद्द्याचा आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. सो बऱ्याच वर्षापासून मी ध्यान, ज्ञान आणि म्हणतात ना कर्म या सगळ्यांमध्ये जुडलेली आहे. माझ्या लाईफमध्ये वेन आय वॉज लॉस एव्हरीथिंग, म्हणजे एव्हरीथिंग म्हणू शकते मी की माय फॅमिली बॅकग्राऊंड, जो सपोर्ट माझा होता बॅकअपला माझ्या, ते सगळं मी आय वॉज लॉस. मेन माय खूप कमी वयामध्ये आय वॉज सिंगल मदर, जस्ट लाईक एज ऑफ 20 मेन. आणि त्याच्यानंतर दादा आणि आईचा साथ नसणं, त्यानंतर जीवन असंच असतं जीवनामध्ये, काही म्हणतात ना की असंच जगायचं आहे. आणि बिफोर माय मॅरेज आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, म्हणजे डॉक्टरचा लय क्रेज होता मला. म्हणजे डॉक्टर का बनायचं त्याच्या मागे खास पर्पज नव्हतं, पण मला आवडायचे डॉक्टर. आय वॉज क्रेझी म्हणजे फ्रॉम चाइल्डहुड. सो दॅट्स वाय द रिझन आय वॉन्ट टू बी लाईक अ डॉक्टर अँड ऑल दिस थिंग. बट मला काही भेटलं नाही ते. आणि ITI मध्ये NCTVT जो क्रॅक करतो ते करून लगेच लग्न झालं. काही असे आईच्या शर्त होत्या, त्यामुळे लग्न पटकन झालं माझं. आणि त्याला कारणीभूत पण मीच आहे. जे लोक जवळ आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे सगळ्या स्टोरी. बट आय एम रेडी टू ॲक्सेप्ट माय म्हणतात ना चाइल्डिश अँड किडिश नेचर. सो दॅट्स वाय द रिझन. सो त्या सगळ्यांमुळे माझ्या लाईफमध्ये मला जे हवं होतं ते तर मिळालंच नाही, पण जे होतं तेही हातातून लॉस झालं. आणि म्हणून वयाच्या 20 वर्षामध्येच मी आय वॉज सिंगल मदर. आकाशचा जन्म, माझं लग्न 99 साली झालं. आकाश 2000 सालचा आहे. बस 2000 साल 2001 आणि मग लाईफने दाखवलं तू काय आहे आणि तुझी पात्रता काय म्हणून. मला माहिती नव्हतं जायचं कसं, चालायचं कसं, कारण फ्रॉम द चाइल्डहुड जन्मल्यापासून सगळेजण मला हेट करत होते. बिकॉज ऑफ माझी आई खूप नाजूक असल्यामुळे माझा जन्म हा तिच्या शरीराला त्रासदायक होता. आणि त्यामुळे मग प्रत्येक जण ती लाडागोडाची असल्यामुळे हिच्यामुळे तुला त्रास होतो ना, मग हिला मारतो. एव्हरी टाइम माझे बाबा सोडून गेले कॉज ऑफ मी, असं त्यांचं म्हणणं होतं की मी आल्याने बाबा सोडून गेले. कोणालाच मी पाहिजे असं नव्हते मी. आणि ह्या सगळ्या मेमरी लहानपणाच्या मेन, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती पण नसतं. कारण म्हणतो असं की वयाच्या 4थ्या वर्षापासून आपल्याला लक्षात असतं की आपल्यासोबत काय घडतंय आणि काय नाही. सो आय डोंट नो अबाउट ऑल दिस थिंग मेन. पण जसं असं मोठी होत गेली, मग 6व्या वर्षी आय थिंक सो मी बोर्डिंगमध्ये गेले. त्यावेळेला चाइल्डहुड अब्युजिंग, मला ऑडिओ द्यायचा थोडंसं आवडेल. चाइल्डहुड अब्युजिंग सारख्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत बॅक टू बॅक 3 years मी. आणि दॅट्स वाय द रिझन की आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड की हू आय एम. अँड बिफोर दॅट आय म्हणजे ना मी पूर्ण मेसेज झालेली होती माझ्या लाईफमध्ये. 2000 साल ते 2003 वर्ष आय वॉज जस्ट फाइंडिंग द सोल्युशन. व्हॉट इज द, म्हणजे मला काहीतरी हवे. मला माहिती नव्हतं काय हवे, बस हवे मला हे मरमरून जीवन नाही जगायचंय. आय वॉन्ट टू be like a successful people. I want to be like a different personality. I don't want this man. एकतर आणि मी पहिल्यापासून थोडीशी जिद्दी होती. सो माझा पॅटर्न होता, एक तो डू ऑर डाय, एक तर मार नाहीतर तार. मी आजही अशीच भांडते. म्हणजे देवाशी मी माझ्या घरच्यांशी कमी भांडते, मी त्याच्याशी जास्त भांडते. सो वाय त्याच गोष्टी तुम्हाला सांगेन मी. ठीक आहे, 1 सेकंड. हॅलो 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 हॅलो. ठीक आहे, माईक चेक कर थोडंसं ह्याची झालं. सो दॅट्स वाय द रिझन की 2003 पर्यंत माझा प्रवास चालला. 2004ला आकाश नियर बाय 4 yearsचा होता. त्यावेळेला ॲम्वे सारखं बिझनेस माझ्या लाईफमध्ये आला. आणि त्यांची एक सिस्टम होती दॅट वन इज अ गुड ॲक्च्युली, ग्रेट सिस्टम, ज्याच्यामध्ये पुस्तकं वाचायची, कॅसेट्स ऐकायच्या, सक्सेसफुल लोकांना फॉलो करायचं, ते कसे बोलतात, ते कसे हे करतात. आय वॉज फॉलोइंग ईच अँड एव्हरीथिंग. ठीक आहे. गुड इव्हनिंग मॅम. सो आय एम फॉलोइंग ईच अँड एव्हरीथिंग. बट दॅट टाइम
एक पुस्तक खरं सांगते, आता मीरा ठाकूर मॅम समोर आल्या तुम्हाला सांगते, एक पुस्तक माणसाचं आयुष्य बदलू शकतो. आणि मीरा मॅम ऑनलाईन पुस्तक सेलिंगचं त्यांचं स्वतःचं ऍक्च्युली हे आहे पूर्णपणे चॅनल अँड ऑल दिस थिंग. सो ते पुस्तक माझ्या लाईफमध्ये इतक्या मोठ्या लेवलवरती टर्न करून गेले की त्याचं म्हणजे म्हणतात नाही, आजही मला ते शब्द पुस्तक ॲज इट इज आठवतं. मी माझ्या स्टुडंटला पण शेअर केलेलं होतं. सो त्या पुस्तकात लिहिलेलं होतं की तुझ्या जीवनाचा सूत्रसंचालक म्हणजे श्रीकृष्ण तुझ्या रथावरती आहे, तू त्याला सांग तुला काय पाहिजे, तो तुला देईल म्हणून. आणि आय वॉज शॉक बिकॉज ऑफ की कृष्ण म्हणजे ते तर म्हणजे देव अर्जुन सारख्याच्या रथावर होते, कारण अर्जुन तितके पॉवरफुल होते. बट ते माझ्या रथावर कसे येतील, ते माझ्या जीवनाला आकार कसा देतील, ते माझ्या जीवनाला मार्ग कसा देतील. आणि दॅट टाइम म्हणजे ठीक आहे असेल. आणि माझ्यासाठी एक वाक्य ब्रीदवाक्य होऊन जातं, ब्रह्मवाक्य होऊन जातो. कारण मी तुम्हाला एकच सांगते की मी खूप इनोसंट नाही म्हणणार, मी तितकी पण नाहीये. मी खूप आय बिहेव म्हणजे माझा ऍटिट्यूड आहे ना जस्ट लाईक अर्जुन, की इफ यू से की म्हणजे तुम्ही म्हणाल बाहेर चंद्र आहे तर मी म्हणेल हो ठीक आहे चंद्र असेल. तुम्ही म्हणाल की सूर्य आहे, सो मी म्हणाल हा सूर्य आहे. मला बघायची चेक करायची गरज नाही. असं नाही की मी आळशी आहे म्हणून मला बघायचं नाही. म्हणजे माझी माणसं मला का खोटं बोलतील, मग ते गुरु असो या माझे नियर बायचे लोक असो, ते मला खोटं का बोलतील. दॅट्स वाय द रिझन आय बिलीव्ह दॅट स्टेटमेंट. आणि मग नंतर ज्या वेळेला श्रीकृष्णांनी त्यांच्या लाईफची कमान घेतलेली होती अर्जुनाची, दॅट टाइम श्रीकृष्ण वॉज इन डिप्रेशन. मीन ही वॉज नॉट एबल टू डील की फॅमिलीला मारायचं कसं, धर्मयुद्ध तर आहे, बायकोसोबत झालेल्या अन्यायाचा बदला पण घ्यायचा आहे, भावांसोबत असं चुकीचं झालेलं आहे, समाजामध्ये एवढी अधर्मता पसरत आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्ण माझ्या सोबत असून सुद्धा त्यांचं मन द्विधा अवस्थेमध्ये होतं. त्या टायमात श्रीकृष्णने भगवद्गीता गायली. म्हणजे विचार करा, एक करण्यासारखी एक गोष्ट आहे. आज आपणही दुनियामध्ये म्हणजे आपल्यासारखे कित्येक लोक आहेत जे डिप्रेशन मध्ये, आपल्यासारखे कित्येक लोक आहेत जे द्विधा मनस्थितीमध्ये, जे कर्माला, नशिबाला, आई वडिलांना, बऱ्याच लोकांना दोष देत बसलेले की ह्यांच्यामुळे सक्सेस नाही, त्याच्यामुळे सक्सेस नाही, ऍक्च्युली हा असा बोलला ना म्हणून मी काय करू नाही शकलो. ॲट दिस पॉइंट आय एम नॉट शेअरिंग द रिअल नेम स्टोरी, रिअल नेम, बट ॲट दिस पॉइंट आता एक अशी परिस्थिती आहे, आय एम नॉट स्पार्क एनीवन बट जस्ट आय एम शेअरिंग द थिंग विच वन इट्स अ रिअल सीन इन दिस टाइम. में अशी एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये एका व्यक्तीला चॉईस आहे की ती एका मुलाशी लग्न करावं म्हणून. ठीक आहे, मुलाशी लग्न करायचंय तर शी वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज ऑल हर बोलतात ना रिलेशनशिप विथ द फॅमिली मेन. ठीक आहे, म्हणजे आई वडील भाऊ बहीण मग बॅकग्राऊंड या सगळ्यांना तिला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. कारण ज्या व्यक्तीशी लग्न करायचंय तो व्यक्ती एक वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर त्या व्यक्तीसोबत जर लग्न या मुलीचं होतंय सो जीवनाला एक नवीन दिशा मिळू शकते. जस्ट लाईक मी, म्हणजे डॉक्टर बोरांनी माझ्याशी लग्न करणं हा डॉक्टर बोरासाठी खूप मोठा द्विधा अवस्था होती. कारण मी समाजासाठी एक सर्व्हिस देणारी एक व्यक्ती होती आणि 4 वर्ष पप्पानी हे सगळं जाणलेलं होतं. आणि त्याच्यामुळे मारवाडी ब्राह्मण असून देखील त्यांनी माझ्यासाठी फाईट केली आणि मला एकच बोललेलं की तू माझ्या लाईफचा खोटा सिक्का आहे, जर चालला तर माझे सगळे सॅक्रिफायसेस माझ्या लाईफचे ना ते पूर्णपणे चालून जातील, आणि नाही चालला तर माझ्या लाईफचं सगळ्यात मोठं डिसिजन तू असशील म्हणून. सो बॅड डिसिजन यू कॅन से दॅट. आणि दॅट टाइम ही टुक अ डिसिजन्स. अँड त्यानंतर मला जाणीव करून दिली की मला डोक्यावर पदर टाकून किचन सांभाळणारी मला माझी मारवाडी बायको भेटली असती. मी तुझ्याशी का केलंय, कारण तुझ्या आतमध्ये एक आग आहे, तुझ्या आतमध्ये एक डायरेक्शन आहे, तुला पाहून लोक उठू शकतात. आणि आय वॉन्ट टू की तुझ्यासारखे 100 स्टुडंट्स असावे, लोक असावे ज्यांच्या तोंडामध्ये आशा हे नाव असलं ना तर एक एनर्जी असावी, एक ऊर्जा असावी. म्हणजे आज जो सब्जेक्ट वरती येणार आहे ना तर त्या सब्जेक्टला जर तुम्ही माझ्या नावाशी कनेक्ट केलं, माझ्या लाईफ स्टोरीशी कनेक्ट झालं, यू कॅन सी द युअर बोलतात ना सूर्य नाडी विल बी ऍक्टिव्ह. सूर्य नाडी इन द सेन्स द राईट नाडी वेन यू म्हणजे लिसन माय स्टोरी. बिकॉज ऑफ इतकी ट्रॅजेडी, म्हणजे
जिगरा लगता है यार मेरे जैसे एक बच्चे को लेके शादी करना, वो भी एक डॉक्टर को, ठीक आहे. अगेन द शेड्यूल कास्ट अँड द बिहाइंड अँड ऑल दिस स्टोरी, ते सगळं घेऊन एका डॉक्टरला माझ्यासारख्या मुलीशी लग्न करणं, इट्स अ बिग टास्क. बट स्टील ही ऍक्सेप्ट कॉज ऑफ, त्याला माहिती होतं की मी काय चीज आहे, ठीक आहे. सो सेम लाईक दॅट की त्यावेळी ही कॉम्प्रोमाइज ऑल दिस थिंग, म्हणजे त्यांच्या आईंना खूप त्रास झाला, त्यांच्या फॅमिली मेंबरला खूप त्रास झाला, पण त्यांना माहिती होतं हा माझा सिक्का चालला ना मी सगळ्याला सॉर्ट आउट करेन म्हणून. आणि आजच्या तारखेला आज सासू माझ्याकडे, त्यांचे आजारपण बरं करतात, त्यांच्या जीवनाला जे त्यांना हवे खुश राहण्यासाठी, 4 धाम यात्रा, मग एरोप्लेन यात्रा, या मग दागिने, व्हॉट एव्हर जे पण आहे, I try to give her to with the next small token of amount of happiness. I'm trying to give her because of see की मला माहितीये त्या माऊलीचा हा मुलगा आहे आणि त्यामुळे माझं कर्तव्य आईप्रती जास्त पडतं मी. आणि मी माझ्या सासरच्यांना जितकं ओके पाहिजे तितकं हँडल करू शकले. दॅट्स वाय द रिझन सगळे माझ्यावर अप्रिशिएशन, मला अप्रिशिएट करतात की तिचं भाग्य असेल, तिचं हे असेल, आमचा मुलगा थोडी ना वेडा आहे कुणाशी पण लग्न करायला. ऑल दिस थिंग, बिहाइंड ऑफ ऑल दिस थिंग आता चालू आहे. बट बिफोर 12 इयर नो, दिस इज नॉट, म्हणजे ही स्टोरी तेव्हा नव्हती. बट ओनली आय वर्क ऑन माय सेल्फ. आय नेव्हर चेंज. मी नवऱ्याला नाही बदललं, ना सासूला बदललं, ना दुनियाला बदललं. आय चेंज माय सेल्फ, ज्यावरती आज आपण सब्जेक्ट घेणार आहोत. सो सेम लाईक दॅट वन लेडी, इट्स सेम गोइंग ऑन स्टोरीज ऍक्च्युअली मेन. अँड राईट नाऊ तिच्यावरती आहे की ती नाते संबंधाची फाईट करणार, या मग ती अशा स्टेप्स वरती येईल ज्याच्याने तिच्या नंतर समाजाला ती एक डायरेक्शन देऊ शकते. टास्क खूप कठीण आहे आणि अर्जुनासाठी पण कठीणच होता, पण शेवटी त्याची बोलतात ना काठी आणि त्याचे दणके हे सायलेंटच असतात. तो कधीच सांगणार नाही की तुला जर या सुखाकडे पोहोचायचंय तर या परीक्षेला पास करावं लागेल. तो परीक्षा इतकी डेंजर घेतो, कधी कधी बऱ्याच काही गोष्टी सुटल्या जातात. पण जर त्यावेळेला समाज कार्यामध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्व असाल, या समाजाच्या प्रती तुमचा जर दृष्टिकोन असेल, सो हे सगळे कठीण परिस्थिती असेच बोलतात ना मोहन होतात आणि मग नंतर तुम्ही त्या लक्ष्यपर्यंत पोहोचता जिथे तुम्हाला पोहोचायचंय. सो सेम डिप्रेसिव्ह अवस्था, म्हणजे 12 वर्ष बॅक जायची अवस्था मला थोडीफार दिसली. 12-13 वर्ष वेन आय वॉज म्हणजे ट्राय टू सुसाइड अँड ऑल दिस थिंग. बट एकच सांगते की जीवनाच्या कितीही कठीण परिस्थिती असेल, तुम्ही जेव्हा तुमच्या लक्ष्याला स्ट्रॉंग ठेवाल, डिसिजन काही पण असो, आर या पार, दॅट इज नॉट अ बिग डील. पण जर तुम्ही या सगळ्यांना कोणा दुसऱ्यावरती दोष देऊन जर तुम्ही डिसिजन घेताय तर कधीच तुम्ही त्या परिस्थितीचा अर्थ नाही समजू शकाल. डिसिजन काही पण असो, पण जे डिसिजन घेतलंय त्याला सत्य खरं करून दाखवण्याची ताकद फक्त ईश्वराने तुम्हाला दिलेली आहे आणि त्यासाठी हा अभ्यास आहे. आणि म्हणून मागच्या 20 वर्षापासून मी हा अभ्यास करत आहे. शक्तिमान हा त्याच्यातलाच एक डिझाईन केलेला, एक अल्लड मनाने माझ्या नवऱ्याला शक्तिमान प्रोग्राम आवडायचा. आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर माय हजबंड ऍक्च्युअली. आणि तो मी 2018ला चालू केला की सप्तऋषींची देण असावी, सप्तचक्र त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असावे, देन स्वर विज्ञान त्याच्यामध्ये ऍड असावे, आणि देन दिस टाइम द 7 एंजल्स ऑल्सो, आय थिंक सो 12 or 13 एंजल्स इन्व्हॉल्व आहे या सगळ्यांमध्ये. सो मला माझी खूप तीव्र इच्छा आहे की या वेळेचं सेशन त्या लेवलवर जावं, कारण आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा या 2 दिवशी याची लॉन्च होणार आहे. मी या 2 दिवसाची ऊर्जा रिसीव्ह करून, बोलतात ना साधना करायची तर एक सूर्याची ऊर्जा पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये. तर सो साधना ती सिद्धीकडे गेली जाते, ठीक आहे. सो त्यामुळे ह्या सगळ्याचा समावेश करून शक्तिमानची ओपनिंग आम्ही परवा करणार आहोत मी. सो दॅट्स वाय द रिझन. सो बॅक टू पवेलियन, ठीक आहे. सो स्वर विज्ञान आज तुम्ही कुणालाही पहा, ठीक आहे, म्हणजे विपश्यना पहा तुम्ही, स्वामी विवेकानंद यांचा अभ्यास, त्याच्यानंतर जितकेही संत महात्मा या जितके पण ऋषी झालेले आहेत त्या सगळ्यांनी श्वासांवरती नियंत्रण मिळवलेलं आहे, ठीक आहे. आणि गुरुकृपा असेल या कर्माचे काही फळ असेल माझं, आणि नवऱ्याची माझी स्पेशली मुबलकता म्हणा की त्यांनी मला सपोर्ट केला,
ज्यामुळे मी विपश्यनाही 3 वेळा करू शकली, मी वेगवेगळ्या गुरूंकडे जाऊन वेगवेगळ्या साधना करू शकली, ज्ञानेश्वरी मी गुरूंच्या माध्यमातून शिकली, त्याच्यानंतर हरिपाठ पर्सनली मी शिकले, पसायदान पर्सनली त्याचे रिअल अर्थ कळू शकले मला, भगवद्गीता मी पर्सनली 1 to 1 वाचली नाहीये, पण मला गुरूंच्या कृपेने तीही मला रिअल लाईफच्या बद्दल भगवद्गीता अवेअरनेस देण्यासाठी मला तोही अभ्यास मिळाला, ॲज वेल ॲज द क्वांटम सायन्स, देन द क्वांटम फिजिक्स, त्याच्यानंतर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन, माइंड सायन्स अँड द ऑल द स्पिरिच्युअलिटी विच वन कम्स टू द स्मिता जयकर मॅम ॲज वेल ॲज द दादा श्रीजी. या अजून बरेच जण आहेत, पण हे मेन माझ्या लाईफचे मार्गदर्शक आहेत आणि काही हिडन आहेत ज्यांच्या माध्यमातून हा सगळा अभ्यास करू शकले. मी अभ्यासाकडे जाताना कुठला उद्देश ठेवला नव्हता, ओनली 1 उद्देश की मला माझ्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघायचं आहे आणि म्हणून या अभ्यासाला मी करू शकलेली होते. सो तुमच्या लाईफमध्ये समस्या कुठली पण असो, समाधान आपल्याचकडे आहे हा अभ्यास तुम्हाला सांगतो. आणि त्यासाठी या अभ्यासाला आज छोट्या लेवलवरती मी छोटं का म्हणते माहिती का, जे पण तुम्हाला मी आज सांगणार आहे दॅट इज जस्ट अ ट्रेलर पण नाही म्हणणार मी, इट्स अ टीजर. ठीक आहे, सो जसं फ्लॅश होतो तसा, पण समजणं गरजेचं आहे. म्हणतात असं की जेव्हा आई पार्वती आणि महादेव शिव या दोघांचं लग्न झालं, त्यामध्ये त्या दोघांमध्ये महादेव शिव इट्स ऑलरेडी बोलतात नाही का ईश्वरी अवस्था, आई पार्वती ही म्हणतात ना की एक शैलीपुत्री, त्याच्यानंतर मग त्यांची जी अवस्था होती ती दैवी अवस्था नव्हती, तर त्या सांसारिक रूपानेच ते त्यांच्यासोबत राहिले. जेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर विचारणं स्टार्ट केलं की मी माझ्या आतमध्ये कशी ते परिवर्तन आणू शकते, या बऱ्याच अशा गोष्टी मी सध्या आता ते श्लोक वगैरे काही नाही बोलत आहे, बिकॉज ऑफ सगळं काय ना ते ऍडव्हान्स मध्ये येणार आहे, म्हणजे जे अभ्यास देणार तिथे, त्यामुळे वरच्या गोष्टी मी थोड्याशा अशा जम्प मारणार आहे. ठीक आहे, सो त्यावेळेला आई पार्वतीला दिलं गेलेलं ज्ञान महादेव शिवच्या माध्यमातून जे होतं ते स्वरविज्ञान. ठीक आहे, आता हा सब्जेक्ट झाला महादेव शिव आणि पार्वतीचा. बऱ्याच लोकांनी ना माहिती आहे, बघा मी कोणाच्या पक्षमध्ये नाहीये, पहिली स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट इकडे की भारताचं जे रूप आहे येत्या 14 म्हणजे 2014 नंतर हे खूप परिवर्तित झालेलं आहे, आपण सगळे बघत आहोत. नाही आता या सगळ्यांमध्ये जो लीडिंग पर्सन आहे, ठीक आहे, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची जर जीवनशैली बघितली ना तर यांनी 2 वर्ष संन्यास आयुष्य जगलेले आहे. ठीक आहे, आता त्या काळामध्ये ते काय शिकले आपल्याला कोणाला माहिती नाही, इतकं तर मान्य आहे सगळ्यांना मी, पण तुम्ही त्यांना जर बोलताना पाहिलं असेल, ऐकलं असेल, सो ते एव्हरी टाइम बोलताना एक खूप मोठा पॉज असतो त्यांचा. आणि मग नंतर जेव्हा ते जर ऑब्झर्वेशन झालं असेल तर ऍक्च्युअली मी छोटे क्लिप्स काढले होते, पण ते माझं थोडं इंटरनेटचा इश्यू झाल्या म्हणून मी वर्कआउट करते. एक काम करा, हा कॅमेरा थोडा समोर घे. ठीक आहे, सो ते जेव्हा बोलतात ना, सो तू मेरे भाइयों और बहनों, ठीक आहे, तो जो स्टेटमेंट आहे ना, त्या स्टेटमेंट मध्ये ना देशवासियो ते जे वर्ड्स आहेत ना, त्या वर्ड्स मध्ये खूप मोठा श्वास बाहेर निघतो त्यांचा. ते बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हे आपण म्हणू हा बाबा हे आमचे नाही ते तुमचे नाही, ते सेकंड बघा. स्वामी विवेकानंद, ठीक आहे, यांचं सगळ्यांनी स्टोरी ऐकलेली. आता विचार करा, हे ज्ञानी ज्ञानी संत मॉन्क जे काही म्हणायचं आहे तेही साधनेत होते, सगळ्यांना माहितीये. आता ही व्यक्ती अमेरिकेला जाते आणि तिथे जाऊन त्या इंग्लिशमध्ये जसं म्हणतात माझे प्रिय बंधू आणि भगिनींनी 2 मिनिटं स्टँडिंग ओव्हेशन त्यांना मिळालेलं होतं. व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड ऑल दिस थिंग? जस्ट इमॅजिन करा. सेम तरीका आज आपले पंतप्रधान आहेत, त्यांचाही सेम तरीका आहे बोलण्याचा. दे यूज द पॉवर ऑफ द स्वर विज्ञान. दे यूज, वी डोंट नो, कारण आपल्याला माहितीच नाहीये की हे सगळं चाललंय म्हणून. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून, स्वतःच्या शरीराचा उपयोग करून, स्वतःच्याच पंचतत्वाचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये जे हवे ते मिळवू शकतो. आपल्या जीवनामध्ये येणारा जो काळ आहे त्याला अडवू शकतो, येणारा जे भाग्य आहे त्याला आपण लवकर बोलवू शकतो.
आमच्याकडे ज्योती मॅडम आहे, ज्योती मडवी म्हणून. त्यांना ऍक्च्युली मागचे 2 वर्षापासून त्या शी वॉज अंडर ऑब्झर्वेशन आणि त्यांना मस्ती मध्येच बोललेली, थोडेसे इश्यूज होते त्यांचे. तर मी म्हणले की मॅडम एक काम करा, तुम्ही ना आता नगरसेवक बना. आय डोंट नो की त्यांचं बॅकग्राऊंड नगरसेवकचं होतं, त्यांचे सासरे नगरसेवक होते आणि मला काहीच माहिती नाही. आणि मी अल्लडपणामध्ये असंच बोलून गेली, पण मला काहीच माहिती नव्हतं. पण ॲक्युरेट आफ्टर सम टाइम शी शेअर मी की माझे सासरे ना ते नगरसेवक आहे आई, आणि मी या घराण्यातली सगळ्यात छोटी सून आहे म्हणून मी. तर म्हटलं माहिती नाही मला. आय फेल्ट की काहीतरी आग आहे, आणि ज्योतीची ही जी आग आहे ना ती समाज कल्याणामध्ये आपण परिवर्तित करू शकतो. देन 2019-2022 ठीक आहे, 22 एंड होत होता. दॅट टाइम आय टेक अ चार्ज ऑफ अवर लाईफ अँड आय डिझाईन फॉर मेनी थिंग्स विदिन अ 15 days. त्यांनी जवळजवळ 1200 लोकांसमोर मेन पहिली स्पीच दिली. विदिन बोलतात ना 15 दिवसामध्ये त्यांना ठाण्याचे सरचिटणीस म्हणून त्यांना पद मिळालं गेलं. आणि आज ज्या मुलीला फक्त किचन, घर, दार, मुलं, नवरा हे माहिती होतं, आज ती समाजामध्ये 100 पेक्षा जास्त मुलींना कामाला लावलंय त्यांनी. बऱ्याच समस्या, नळाच्या समस्या, देन आता काही एका लेडीज रेप झालेला आहे पूजनांच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी ते बऱ्याच काही आवाज उठवत आहे. बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी चालतात आहे, त्याच्यासाठी ते शी यूज हर पॉवर. आणि आगरी कोळी असल्यामुळे, बोलतो नागरी समाजाचे असल्यामुळे शी हॅज दॅट काइंड ऑफ ॲटिट्यूड ऑल्सो. बट मेनी थिंग्स मी जेव्हा त्यांच्यासोबत शेअर केलं की मॅम हा सगळा अभ्यास एक आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो, शी वॉज शॉक्ड की आई इतक्या बारीकाईने पण आपण पुढच्या लेवलवर जाऊ शकतो. तो येस, because this study, not I am talking only the Swar Vikyar, I am talking the whole knowledge about yourself, which one is I can say the पंचतत्व म्हणू शकतो, चक्र म्हणू शकतो, ऑरा क्लेन्झिंग म्हणू शकतो, माइंडसेट बोलू शकतो, इमोशनल कंट्रोल बोलू शकतो. यू कॅन डिझाईन युअर ओन लाईफ ॲज पर युअर डिझायर. नो वन कॅन स्टॉप यू, नो वन. या जगामध्ये कोणाची क्षमताच नाही की तुमच्या ब्रह्मांडाला हलवू शकेल. फक्त तुमचंच पंचतत्व इकडे तिकडे गेलं ना तर गडबडी होते. तुमचे चक्र ढिले झाले इथे तिथे की मग समोरचा येऊन आपला चक्र तुमच्यावरती टाकणार, आपला तत्व तुमच्यावरती फेक. दिस इज द मेन थिंग. लास्ट टाइम एक झालेलं होतं की एक लेडीज होती आणि ती गाडी घेत होती मी, आणि एर्टिगा कार वॉज देअर अँड दॅट डे त्या मुलीचा वाढदिवस होता. अगेन नेम इज अ हिडन. तिचा बर्थडे होता आणि त्यावेळेला ती गाडी बुक करायला, आणि आय वॉज इन जस्ट हवन. तर हवन मध्ये होती आणि माहिती नाही, आय वॉज, जे लोक नव्हते आलेले हवनला ते आमची जरा पहिल्यापासून सवय या या या, तर त्याच्यामध्ये झालं की आली का नाही, तू यायला पाहिजे होतं. वेन आय वॉज टायपिंग द मेसेज आय फेल्ट की सम डार्कनेस. ठीक आहे, आता मला तेव्हा राहू की तू जास्त काही मी तेव्हा अभ्यास केलेला नव्हता. सो आणि त्याच्या आधी फक्त एकच गोष्ट झालेली होती माझी की नाही त्याच्यानंतर त्यावेळेला मी जस्ट मेसेज केला की बाळा तू आता एन्जॉय करते, पण येणारा काळ हे जे आपण करतोय ना त्याच्याने आणखी बेटर होऊ शकतो. तू जर याला इग्नोरन्स केलं ना पुढचे जे सुख आहे ते परिवर्तित होऊ शकते. आणि ते लिहित असताना आय फील द डार्कनेस ऑफ ऑल दिस थिंग. मला काहीच माहिती नाही. बिलीव्ह करणार नाही, ती मुलगी ॲक्युरेट 11 फेब्रुवारीला मी हा मेसेज केला, त्याच रात्री माझं तिचं वाजलं. ठीक आहे, वाजलं सायलेंट, एक थोडं रागतोड झाली. आणि बरोबर 11 मार्चला 10 मार्चला ती मुलगी माझ्या एरियात तिथून कायमची निघून गेली. आय डोंट नो आज तिच्याकडे कार आहे की नाहीये, पण ज्या फॉर्म मध्ये मी तिला इमॅजिन करते या सेन्स करते, तर आय डोंट थिंक सो की तसं काही आहे म्हणून. ज्या वेळेला मला हा मेसेज आलेला ना त्यावेळी माझं आकाश तत्व चालू होतं. ते मला आज कळतं, कॉज ऑफ स्वर विक्यार. आणि ज्या वेळेला तिने फेटाळलं मला, माझी प्रेडिक्शन्स फेटाळली. जसं ज्योतीला मी सांगितलं तर ज्योतीने काम केलं आणि आज ती त्या मार्गामध्ये. जेव्हा तिने फेटाळलं त्याच्यानंतर मी राधेश्याम पिक्चर बघितला. त्यानंतर मी आय वॉज प्रेग्नेंट, म्हणजे 8 मंथ कम्प्लीट झालेले, 9 मंथ जस्ट एंटर करत होते मी. राधेश्याम पिक्चर बघितला, नोवेटलला गेली, त्यावेळेला शक्तिमान डिक्लेअर केला.
पौर्णिमेच्या 16 फेब्रुवारीला मी शक्तिमान डिक्लेअर केलेला. फर्स्ट टाइम मी 5 स्टार हॉटेलला राहिलेली होती. त्या दिवशी रात्रीला नियर बाय 11-12 वाजता तिथे ते पॅसेज आहे जुहूला, नोव्हेटल हॉटेलच्या समोर पूर्ण हे आहे, तिथे बसून 53,000 रुपीज पे केले फक्त आणि फक्त न्यूमरोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजीला. का? कारण मी जे काही बोलले ते सत्य आहे हे दाखवण्यासाठी. बिकॉज ऑफ इतक्या वर्षाची माझी साधना आहे. मी कधी कुणाला सांगत नाही तुझं असं होईल, तुझं तसं होईल. मला नाही पाहिजे ते. बिकॉज ऑफ आय एम अ टॅरो रीडर ऑल्सो. ठीक आहे, माझ्या भरपूर अशा डिग्र्या आहेत ना, ज्या डिग्र्याला तुम्ही बघला आई एवढे, बिकॉज ऑफ जी मुलगी 14 वेळा फक्त रेकी करू शकते. जस्ट इमॅजिन करा, रेकी ग्रँड मास्टर ही 14 टाइम्स झालेली आहे. 14 टाइम आय वॉज फ्रंट ऑफ माय गुरु इन अ प्रॅक्टिकल फॉर्म मध्ये. आणि आय डोंट नो की मी रेकी शिकते म्हणून. फक्त ते सिम्बॉल सोडून मला सगळ्या टेक्निक्स, सगळ्या प्रोसेस, सगळ्या त्या क्लेन्झिंग क्रिया जो करून घेतलेल्या गेलेल्या होत्या. देन आफ्टर दॅट मग मी प्रत्यक्षात बसून जेव्हा मी रेकी शिकले तर आय रिअलाइज की नो, आय क्रॉस द ऑल लिमिट्स ऑफ द रेकी ग्रँड मास्टरी. मी फक्त कुणाला पाणी जरी दिलं ना तर त्याचं परिवर्तन होऊ शकतं, इतकी ताकद आहे माझ्याकडे. पण आय डोंट वॉन्ट टू शो हु आय एम, बिकॉज ऑफ आय एम नॉट, मी आहेच नाहीये माझ्यामध्ये. मी फक्त आणि फक्त त्या शक्तीला एक फॉर्मचं रूप देते, एक इंटेन्शनचं रूप देते आणि ते सत्य होतं. मग मी काय, प्रत्येक व्यक्ती या अभ्यासात येतो ना, तो व्यक्ती त्याच्या जीवनाला आकार देऊ शकतो. तो समोरच्याला जे शब्द बोलेल ना तो ब्रह्मवाक्य होऊ शकतो. पण त्यासाठी यू शुड अवेअर अबाउट युअर सेल्फ, अबाउट युअर फिलिंग, अबाउट युअर इमोशन, अबाउट युअर नाडीज, अबाउट युअर चक्रास. यू शुड. आणि जर नाहीये ना तर मी माझं एकच म्हणजे माझ्या लाईफचा एकच दादा नाही येते ना, समोरच्याला पकडा ज्याला आपल्यापेक्षा 2 गोष्टी जास्त येतात ते, आणि मग त्याची जी फीज आहे ती भरा. आणि एकच म्हणा, तू महान, तुझ्या 7 पिढ्या महान. बिकॉज ऑफ नो ऑप्शन. इफ यू से की आय नो दॅट, मग बसा बोंबलं. जेव्हा आपल्यावरती प्रॉब्लेम येतं ना, वी कांट हील आवर फॅमिली मेंबर. आपण आपल्या परिवाराला कधीच हील नाही करू शकत, कारण वी एंगेज विथ द इमोशन्स अँड दॅट्स वाय द रिझन. मला एकदा ज्योती विचारत होती, आई तुम्ही तुमच्या आई पप्पाला तुम्ही हिलिंग नाही देत? म्हटलं नेव्हर एव्हर, आय नेव्हर, बिकॉज ही इज नॉट माय प्रॉपर्टी. मी डायरेक्टली हिलिंग करत बसू. ही इज अ डिफरंट सोल, आय एम अ डिफरंट सोल. ही हॅज ओन कर्मा, आय हॅव माय ओन कर्मा, आय हॅव माय ओन जर्नी. ही अँड मी इट्स अ 30% और मॅक्स टू मॅक्स 50% आम्ही दोघं संघ आहोत. पण माझा बाकीचा 50% जो आहे तो माझ्या स्वतः सोबत आहे. म्हणून कधीही प्रॉब्लेम आला, पैसे पाठवते, हिलिंग करा. हा, तुमची कोणाची हिलिंग आहे, आय टेक चार्ज आणि आय डू द हिलिंग, आणि हिलिंगचे रिझल्ट अमेझिंग. अँड आय नेव्हर हिल आकाश अँड द पप्पा ऑल्सो. कधीच नाही. माझ्या भावाला एवढं झालं, आय नेव्हर, बिकॉज ऑफ आय डोंट वॉन्ट टू मतलब कोणाचा कर्म नाही घ्यायचा. मला माझ्या कर्मासोबत हे करायचंय. आणि मी जर सगळ्यांना सुधरतच बसली तो हाऊ आय कॅन, मी निखरणार कशी? मला सुधारायचंय. मी आहे तसं माझ्या घरच्यांनी स्वीकारलं पाहिजे, ते आहे तसं मी स्वीकारलं पाहिजे. दॅट इज द रिअल लाईफ, ऑल दिस थिंग मी. अँड दॅट्स द रिझन की आज जो सब्जेक्ट आहे तो त्याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. सो स्वर विज्ञान हा एक असा चॅप्टर आहे ज्याच्या माध्यमातून यू कॅन चेंज द डेस्टिनी ऑल्सो. यू कॅन चेंज द डेस्टिनी ऑल्सो. अगेन रिपीट. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं आहे की स्वर विज्ञान म्हणजे श्वास, जे येत आहे आणि जे जात आहे त्याचा ज्ञान या विज्ञान. ठीक आहे. त्याचा सायन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडीज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सप्तचक्र आहे. त्याच्यानंतर 24 असे शरीरामध्ये मेजर ग्लँड और चक्राज आहे, मायनर चक्राज आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये अशी ऊर्जा स्टक असते. ते काही वेळेला असं बघितलं पण गेलेलं आहे, इमोशनल ब्लॉकेजेसमुळे पण त्या स्टक असतात. इवन जेव्हा मी शिवविज्ञान जेव्हा मी शिकत होती ना त्यावेळेला ह्याच्यावरती बराच अभ्यास झालेला होता आमचा. तर त्या टायमाला मायनर जिथे चक्राज आहे ना तिथे छोटे छोटे इमोशनल बॅगेजेस आहेत. एक्झाम्पल. ठीक आहे. सो समजा हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट. सो इफ आय फील द पेन इन अ एल्बो, ठीक आहे, स्पेशली, सो इट मीन दॅट आय एम नॉट रेडी टू ओपन अप माय सेल्फ. वन थिंग. ठीक आहे. आय एम नॉट रेडी टू ओपन अप माय सेल्फ. आय लॉक माय सेल्फ जस्ट लाईक अ स्वामी विवेकानंद. ठीक आहे.
स्वामी विवेकानंद हे ज्ञानी ज्ञानी होते. त्यांनी एकदा पुस्तक वाचलं की त्यांना गरज नव्हती. पण आपण बऱ्याच वेळेला जीवनात अशा अपॉर्च्युनिटीज येतात, पण आपण तयारच नाही आर्म्स ओपन करून त्याला रिसीव्ह करायला. मी नाही म्हणणार, मी तर असंच राहणार जस्ट लाईक दॅट. ठीक आहे. मानेचा बघू शकता तुम्ही, बरीच गोष्ट तुमच्या समोर येते, नाही नाही मला नाही पाहिजे. एक्झाम्पल, हाच प्रोग्राम तुमच्यासमोर शक्तिमान काही लोक 7-8 वर्षापासून समोर येत असेल, अरे आईचा शक्तिमान परत आला, बघू पुढच्या वेळी करू. सो नाही 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 पुढच्या वेळी. सो हे जे आहे ना, नाही, जेव्हा अपॉर्च्युनिटी येते हो म्हणायची वेळ असते. वेन यू से द अगेन नो 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 नो, इट विल कन्वर्ट इन अ पेन बिकॉज ऑफ यू ब्लॉक द एनर्जी जी तुझ्याकडे येते. ठीक आहे. आणि अल्टिमेट तुम्ही ज्या श्वासात आहात, ठीक आहे, ज्या श्वासात आहात त्या श्वासाची जर तुम्ही रिस्पेक्ट करून जर काम करताय ना, सो कधीच तुमच्या शरीरामध्ये आजारपण नाही येणार. एक्झाम्पल, इफ आय एम इन लव्ह, ठीक आहे, सो मी प्रेमानेच बोलणार आहे. इफ आय एम इन अँगर, तर मी अँगरनेच बोलणार आहे. प्रेमामध्ये अँगर नाही आणू शकत. म्हणजे प्रेमामध्ये जर अँगर आणते, या तर मग रागामध्ये मी जर प्रेम आणते, तर ते राग म्हटलं की तवा तापलेला, त्याच्यावरती टाकलं जाणारं पाणी म्हणजे प्रेम. आणि दोन्ही मॅच नाही होऊ शकत. एक तर पाणी नाहीतर मग आग, दोघांपैकी एक आहे. अँड दॅट्स वाय द रिझन आपल्या होल शरीरामध्ये जो हाफ बॉडी जो आहे तो अर्धा म्हणजे 1.25 तास मेन ऍक्टिव्ह असतो, अर्धा भाग नॉन ऍक्टिव्ह असतो. कारण अर्धा भाग जो आहे तो चंद्र आहे, थंड आहे, आणि अर्धा भाग जो आहे जो सूर्य आहे, जो हीट आहे, जो गरम आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांना पाहिलेलं असेल की हाफ बॉडी पॅरालिसिस होते, त्यांना थंडचे आजार होतात, जसं कफ, सर्दी, डायबिटीज, त्याच्यानंतर मग मोटापा, देन डायजेशन चांगले नाही होते, त्याच्यानंतर बच्चू न होण्याच्या समस्या येतात, रिलेशनशिप, मेनी थिंग्स ऍक्च्युली देअर, ॲज वेल ॲज द डिप्रेशन्स ऑल्सो. कुणाचे? त्या लोकांचे ज्यांची चंद्र नाडी ओव्हर ऍक्टिव्ह आहे आणि त्यांची सूर्य नाडी डाऊन आहे. म्हणजे दे आर फील लाईक डाऊन, एव्हरी टाइम डाऊन. तुम्ही बघा जरा, डिप्रेशन वाला माणूस आहे ना, जास्त सुसूला पण जाणार. ठीक आहे. बिकॉज ऑफ त्याची पॅरासिम्पथेटिक एवढी ऍक्टिव्ह आहे ना की तो त्याच फॉर्म मध्ये, हा बाई चलो चलो चलो, दे डझंट म्हणजे बिहेव लाईक ऍक्टिव्ह. मी का तुम्हाला गाणं का लागलं हे चंदू चॅम्पियनचं गाणं, की ऍक्टिव्ह व्हा बाळांनो, वेळ नाहीये, बाहेर थंड आहे, तुम्हाला गरमच व्हावं लागणार आहे. बाहेर तुम्ही म्हणाल बाहेर सूर्य तापला तर आपण करतो एसी लावतो. आता एसी ऑलरेडी बाहेर थंड आहे आणि त्यानंतर मी एसी लावते तर मला काय होणार आहे, डबल थंडी लागणार, वाताचा त्रास होणार, डायबिटीजचा त्रास होणार, मला डायजेशन इश्यूज होणार, मोटापा बढ़ जाएगा मेरा, मेनी थिंग्स हॅपन विथ माय बॉडी बिकॉज ऑफ वी आर नॉट रिस्पेक्ट. जे आत गरजेचं आहे त्याला आपण फॉलो नाही करत आहे, जे आपल्याला वाटतं ते आपण करत राहतो. आणि म्हणून थंडे पे गरम मत खावं, गरम पे थंडाव चलताय, या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्या मागचं हेच कारण आहे. आता एक छोटीशी, लहान मुलं जास्त नसतील असं समजून चालते मी, बट तरी जरी असेल तरी देणं. आता तुम्ही जर असं रोमॅन्टिक सॉन्ग ऐकलं असेल तर सासो में गर्मी आ रही है, इट मीन्स सूर्यनाडी चालू होते. सो वेन यू आर इन लव, ठीक आहे, सो दॅट टाइम इट्स अ चंद्रनाडी. बट वेन यू आर इन, बोलतात ना, लव कन्वर्ट, रोमॅन्स, लव अँड देन द थर्ड लेवल ऑफ द विटामिन एस. बट वेन यू आर, बोलते ना, कन्वर्टिंग इन दैट अवस्था, तो गर्मी में परिवर्तन होना ही होना है तुम्हारा. एंड देन यू विल बी परफॉर्म लाइक अ मेल, लाइक बोलते ना स्त्री आणि शक्ती, जस्ट लाइक दैट. ऑल दिस थिंग, बोलते ना, आपलं रुटीन सगळं काही या श्वासासोबत जोडलेलं आहे. स्टील वी इग्नोर. आता 2020 नंतर जेव्हा कोरोना आला त्याच्यानंतर याची अवेअरनेस वाढली. ये सांस लो, सांसों की वजह से ही हो रहा है, गलत समय में गलत सांस बाहर चढ़ रही है, इसके वजह से सब कुछ हो रहा है. आणि यू वोंट बिलीव की जितक्याही लोकांचे जे इश्यूज आले आहेत, मेन म्हटलं तर मोस्ट ऑफ इम्युनिटी वीक. इम्युनिटी वीक म्हणजे सेल्फ डाऊट, इम्युनिटी वीक म्हणजे लॅकिंग ऑफ लव्ह, इम्युनिटी वीक म्हणजे मोर अँगर, हार्ट चक्र इट्स अ ब्लॉक इनडायरेक्टली. वी डोंट बिलीव्ह की लाईफ इट्स इझी. स्केअर सिटी मध्ये गेलेले होते, मुलाधार आलेला होता, लोकांचा अनाथ आलेला होता, त्यांचा विशुद्धीवरती इफेक्ट झालेले होते. अँड दॅट्स वाय द रिझन द ऑल दिस थिंग हॅपन. बाहेर जे चाललंय ते चालणारच आहे, पण आपण आतून स्वतःची अवस्था काय बदलतो त्यावरती. आणि म्हणून रामदेव बाबासोबत सगळे कोरोनाच्या वेळेला योगने जो इलाज दिला लोकांना, तो म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट लेवल ऍक्च्युअली लोकांनी अचीव्ह केला.
दॅट इज द मेन रिझन आपलं की आपण हे सगळं का शिकवते. कारण इतक्या वर्षाच्या माझ्या अभ्यासा पिरियडमध्ये मी ऐकून हा सगळा अभ्यास झालेला होता, पण आय नेव्हर यूज बिकॉज ऑफ मेनी टाइम आय फेल्ट की ओके ठीक आहे, इट विल बी नॅचरल आणि हे कन्वर्ट होईल इझिली. बट अशा काही परिस्थिती आल्या ज्याच्यामुळे हा अभ्यास मला नॅचरली आत्मसात करणं मला भाग झालं. आणि सगळ्यात मेन महत्वाचं मी तुम्हाला जेन्युइन सांगते की एक मिनिट मला एक फक्त मला इथे काहीतरी इथे गडबडी का होते दादा, ये ठीक आहे. आणि नॅचरली या गोष्टींवरती, कारण माझ्या गुरुंनी एकच सांगितलेलं होतं जेव्हा मी रेकी शिकवत होती, सो मी शिकवताना मी स्वतः रेकी ती 60 दिवस त्या सगळ्या 24 पॉइंट वरती रेकी वर्कआउट करायची. विचार करा, म्हणजे शिकले तेव्हा वेगळं, प्लस शिकवताना मी स्वतः त्यावरती म्हणजे मी माझ्या स्टुडंट सोबत डील परफॉर्म करायची. त्यानंतर मला एकदा सर बोललेले होते की अशा जब तक आप ये सबसे उभरेंगे नहीं ना तब तक ये सारी तकलीफें हो जाएगी. सो मला आठवतं 16 जुलै, आज तारीख आहे 15 ना, आय थिंक 15 आज, राईट. हा, उद्याचा दिवस 2019 आणि पौर्णिमा होती त्या दिवशी आणि गुरुपौर्णिमा. आणि मी गाडी घ्यायला जात होती तर मी फेसबुक, यू कॅन चेक माय फेसबुक, 16 जुलै 2019, ठीक आहे. मी कार घ्यायला चाललेली, तर त्यामध्ये काही लोकांच्या कमेंट्स होत्या पौर्णिमेच्या दिवशी कोणी कार घेतं का, असं का तसं का. तर आय कॉल माय मास्टर, म्हणजे सर ये लोग ना ऐसे ऐसे बात करे. तो बोलते आशा तुम इन सबसे उभर चुकी हो, तुझ्या शरीरावरती ग्रहण हे ते काही असर नाही करणार आहे, जस्ट डू इट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. माझ्या लाईफची फर्स्ट कार होती, मी त्या घ्यायला चाललेली होती दॅट टाइम. आणि खरं सांगू तुम्हाला, आजही माझ्याबद्दल जेही माझे एक मास्टर आहे ज्यांच्याकडे मी अभ्यास करते, त्या लोकांनी मला नेहमी त्या लेवल पासून पुढे चाललेलं पाहिलेलं आहे. आणि मी आय वर्क ऑन एव्हरी टाइम ऑन माय सेल्फ. माझे सगळे मुहूर्त जुळवून आलेले. माझा जो आता छोटा मुलगा जो 2 वर्षाचा आहे, मे 14 मार्चला त्याचा जन्म आहे, पुढं महाशिवरात्रीच्या 14 दिवसानंतर आहे, असं काहीतरी त्याचा डेट आहे मी. सो माझे सगळे मुहूर्त जुळून आलेले. इवन जेव्हा बाबू बाहेर येत होता, डिलिव्हरी टाइम होता, आय वॉज इन सिझरियन चालू होतं दॅट टाइम, पण एक वेगळी अवस्था होती. आणि जेव्हा तो आला बाहेर त्यावेळेला मी एक एंजलिक वर्ल्ड मध्ये होते, सगळे एंजल तिथे उभं राहून सगळ्या ब्लेसिंग्स देत होत्या. माझा जो डॉक्टर होता ना, तो डॉक्टर अल्लाहू अकबर, स्वामी समर्थांचे मंत्र, त्याच्यानंतर सगळे जितके मंत्र आपल्या हिंदू धर्मात येतात, देन द इस्लाम मध्ये येतात, देन द जीजस यांच्यामध्ये येतात, ते सगळं ते ना तिथे बोलत होते. आणि मला त्यांचा आवाज येतच नव्हता. मी दुबईला कुठेतरी आणि तिकडे हे सगळं ऐकत होते. मी दॅट टाइम आय रिअलाइज की या सोलने पण मला चूज केलेलं आहे. आणि त्यामुळे मी माझ्यावरती काम केलं ना, तर पवित्र आत्मा मला चूज करते, ऍज वेल एज माझे जे घरचे ते माझ्या सोबत पॅरलल येतील. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये एकच गोष्ट आहे, जेव्हा पण हा अभ्यास येतो ना, तुम्ही या अवस्थेत येता, ठीक आहे. अभ्यासाला तुमची अवस्था ही आहे, तुमचे फॅमिली मेंबर इथे असतील, समजा इकडे असतील, तुम्ही अभ्यासाला या आलात ना, तर तुम्ही यांना समजू शकाल. आणि हे लोक तुम्हाला आहे तसं स्वीकारतील, या तर तुमच्या पॅरलल येतील आणि तुम्हाला आहे ते करायला देतील, तुम्हाला सपोर्ट करतील. ते सपोर्ट जरी नसेल करत ना, तर तुम्हाला आहे त्या अवस्थेत ठेवतील. पण तिसरी गोष्ट, जे लोक या एनर्जीला मॅच नाही होते ना, ते लोक निघून जातील. आणि म्हणून आध्यात्मिकता एक अशी गोष्ट आहे, माझ्या लाईफमध्ये बरेच स्टुडंट आहे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आलेले, ज्यांना जितकं पचत होतं ते तितकं घेतलंय त्यांनी आणि नंतर मग मला सोडून गेलेले. जाताना क्रिटिसाइज पण भारी केलेले मला, पण मी खूप रडायची तेव्हा. पण आता अंडरस्टँडिंग आलेले की तू तुझ्यावर काम कर. आजचा अभ्यास आहे, तुम्ही तुमच्यावर काम करा. डोंट चेंज युअर हजबंड, डोंट चेंज युअर वाईफ, डोंट चेंज युअर सासू, डोंट चेंज द बोलतात ना फायनान्स कंडिशन, ओनली चेंज युअर स्वरा. ठीक आहे. सो जस्ट लाईक एक स्मॉल एक्झाम्पल देते मी. जसं तुम्हाला आता पर्सनॅलिटी तुमची छान वाटावी है ना,
बरेच लोक सेलिंग मध्ये आहेत, बरेच लोकांना काहीतरी परफॉर्म करायचंय, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं इम्पॉर्टंट टिकून राहावं अशी तुमची जर इच्छा आहे, तर तुम्ही फक्त स्वर बदलून जर तुम्ही मेकअप करताय, तुमचे ड्रेसिंग सेन्स करताय, या ड्रेस वेअर करताय, यू विल बी सेंटर ऑफ अट्रॅक्शन. कशाने? तुम्ही कोणाला बोलला का माझ्याकडे बघा? तुम्ही कोणाला बोलला का नाही मला हे करा ते करा? नाही. यू जस्ट चेंज युअर स्वर अँड सगळ्या लोकांना तुमचा आवाज चांगला वाटायला लागला, तुमच्याकडे बघावं सर. यू विल बघा ना, भरी पार्टी में मार दिया यार, म्हणजे तो जो वर्ड आहे ना, किल्ड इट बोलतात ना, तो जो वर्ड आहे ना, तो स्पेशली तुमच्यासाठी येतो. इफ यू आर इन अ स्टेज, जसं मी आता स्वामी विवेकानंद बद्दल बोलले होते, त्याच्यानंतर मग माननीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल बोललेले होते, या तर मी आता तुमच्या समोर येण्याआधी काही वर्ड्स यूज केले गेलेले होते. ऑल दीज वर्ड्स इज कम्स इन अ पर्टिक्युलरली पॅटर्न, देन इट विल अलाउ टू होल्ड द ऑल ग्रुप, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्यावरती काम करायचं आहे, ठीक आहे. सो कसं प्रत्येक 1.25 तासामध्ये चंद्रनाडी आणि सूर्यनाडी हे बदलत असते. दोन्ही नाडी चालू, आपली राईट पण आहे, लेफ्ट पण एक टाइम राईट एक टाइम लेफ्ट, ठीक आहे. इथवर कळलं. त्याच्यानंतर राईट बॉडी सूर्य, लेफ्ट बॉडी चंद्र. त्यानंतर चंद्र आणि सूर्य नाडी कशी चेक करायची हे मी तुम्हाला लास्ट टाइम जरी दाखवलं तरी वन मोर ट्राय मी देते, ठीक आहे. जस्ट 2 मिनिट. मी मुद्दाम तुमच्यासाठी मी कागद जवळ ठेवत नाही, मी मुद्दाम तुम्हाला दाखवते की याला कधीही कुठल्याही वेळेला तुम्ही याचा उपयोग करू शकता. आता याचे 2 तुकडे केले, ठीक आहे. मी वाकडा तिकडा चालतो, ठीक है. चंदू चैंपियन बोलते हैं वो फ्लाइट आ गया, वाकडा तिकडा गया आणि डुस हो गया, ठीक है. तर सेम लाईक अ पेपर वाकडा तिकडा चलता है, ठीक है. बघितलं नसेल तर प्लीज बघा चंदू चॅम्पियन. मी 100 वेळा बघू शकते. माझ्या लाईफचा वन ऑफ द बिगेस्ट मूवी आहे तो मेन. सो बिकॉज ऑफ आय वॉन्ट टू पद्मश्री अवॉर्ड आम्हाला पण घ्यायचा आहे. माझ्या रूममध्ये त्याचा व्हिज्युअल फोटो आम्ही तयार केलेला आहे पद्मश्री अवॉर्डचा. मी जाण्याच्या आधी दाखवेल तुम्हाला, ठीक आहे. सो दिस इज द नोजच्या इथे माझं, ठीक आहे. सो आता चेक ही स्ट्रेट पोझिशन, ठीक आहे. जसं कुठलं चालू आहे? लेफ्ट चालू आहे, ठीक आहे. लेफ्ट चालू आहे, दिसलं तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे. सो लेफ्ट साइड चालू आहे. आता लेफ्ट साइड चालू आहे म्हणजे माझी चंद्रनाडी आहे. चंद्रनाडी ऍट दिस मोमेंट. आता माझं हे वातावरण कसं आहे तुमचं, तुम्हाला आता समजवण्याच्या अवस्थेत आहे. पण जर मला तुमच्यावरती कमांड करायचं तर काय करावं लागेल? मला सूर्यनाडी ऍक्टिव्ह करावं लागेल. क्लिअर आहे? दिस इज द वन. आता या चंद्रनाडीमध्ये आय कॅन वेअर द ड्रेस, आय कॅन मेकअप, ठीक आहे. या अवस्थेमध्ये जितके पण स्मूथिंग काम असतात ना, सुदिंग काम असतात ना, लवचे काम असतात ना, या तर पूजाचे कामं असतात ना, ती कामं केल्याने हे अजून फलतं फुलतं आणि बोलतात ना महकतं. ही अवस्था आहे. काय काय आहे ते खूप डिटेलिंग आहे, बट स्टील, ठीक आहे. पण तेच सूर्यनाडीमध्ये एक्सरसाइज, योगा अँड ऑल दिस थिंग तुम्ही जर करताय सूर्यनाडीमध्ये, इवन परफॉर्म ड्युरिंग द विटामिन एस, सो इट विल गिव्स यू द मोर सॅटिस्फॅक्शन ॲज वेल एज द मेनी थिंग्स यू विल गेट इझिली, ठीक आहे. वन मोर थिंग याच्यामध्ये महत्वाचं आहे की चंद्रनाडी जर चालू असेल तुमची आणि जर तुम्ही एक्सरसाइज करताय तर इंजरी होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण बॉडी, राईट बॉडी तुमची ऑलरेडी दॅट पोझिशन मध्ये. इवन चंदू चॅम्पियन मध्ये आय सॉ तो जो कोच असतो ना, तो कोच आहे ना फायटिंग करत असतो जेव्हा, तर तो चंदू भरपूर भडकलेला असतो मी की ये मेरे को हसा, आणि त्याचा एक स्टेटमेंट एंड परत आहे हसता काय काय, ठीक आहे. तो स्टेटमेंट. सो बिफोर ऍक्च्युली सेकंड लास्ट फाईट असते त्याच्या आधी तो त्या लोकांमध्ये, मोठ्या लोकांमध्ये जाऊन खाण्याचा प्रयत्न करतो आणि तो खात होता, तुटतं ते प्लेट तुटतं. 3दा 4दा असल्यामुळे त्याचा इन्सल्ट होतं तिकडे.
सो दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत फाईट करायचा, हा खूप मारत असतो. तर मग कोच बोलतो काय चाललंय काय तुझं, तो बोलतो की वो मेरे को हंसा, ठीक है, तो मेरे को उसको मारने का है. तो बोलतो तू मार पण टेक्निकने मार, तू चेक कर त्याचा राईट हात वीक आहे, राईट हात वीक आहे. इट मीन येते लक्षात मला काय सांगायचंय, मी फक्त कॅल्क्युलेशन लावू शकते. तुम्ही हे सगळे अनुभव करून तुम्ही स्वतःच्या जीवनाला हे सगळं करू शकता. आणि यासाठी सगळं शक्तिमान ही टोटल 3 महिन्याची साधना आहे, ज्याच्यामध्ये स्वर विज्ञान ऍक्टिव्ह राहण्यासाठी, तुमची नाडीची अवेअरनेस वाढण्यासाठी, त्या क्लेन्झिंग क्रिया यावेळेस लाईव्ह मी जवळजवळ 12 सेशन यावेळेस शक्तिमान मध्ये लाईव्ह येणार आहे. मी म्हणजे स्वर विज्ञानचे जवळजवळ 5 ते 6 सेशन्स होणार आहे, प्लस एंजलचे सेशन्स होणार आहे. सो एंजल कॉलिंग ऑल दिस थिंग, कारण इतका पवित्र म्हणजे हा जो आषाढ महिना आहे, मग श्रावण आला, मग भाद्रपद आला, त्याच्यानंतर मग आई येते, त्यानंतर दिवाळी, तर ऑलमोस्ट नियर बाय आजूबाजूला माझं सेशन संपेल मग. आणि मग नंतर आम्ही एंडला घेतो ते काय म्हणतो त्याला आपण, DNA असतं माझं, जे न्यू इयर स्टार्ट होतं. सो दॅट्स वाय द रिझन. सो ह्याच्यामध्ये हा सगळा अभ्यास आणखी सपोर्ट करेल. सो मेन महत्वाचं आहे की हा जो मी आता कंटेंट इवन जाऊ दे, चला इथवर ठीक आहे. आपण स्वामी समर्थांना जर तुम्ही पाहिलं असेल तर ते बसतात कसे, जेन्युअनली त्यांचा तुम्ही बघितलं असेल तर स्वामी समर्थांचा कुठला हात जमिनीला टेकलेला आहे तो चेक करा, ठीक आहे. सो कोणाच्याकडे फोटो असेल तर पटकन बघून या, तुम्हाला कळेल मला काय सांगायचंय. स्वामी समर्थांचा कुठला हात जमिनीला टेकलेला आहे, कोण सांगेल सांगा बरं. लेफ्ट साइडचा हात त्यांचा जमिनीला टेकलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला राईट नाडी चालू करायची आहे तर तुम्हाला लेफ्ट हात जो आहे तो थोडासा प्रेशर मध्ये आणणं गरजेचं आहे, ठीक आहे. जसं तुमच्या काखेमध्ये प्रेशर येतो ना तर तुमचा राईट नाडी चालू होते, विच वन इज अ सूर्य नाडी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वेन जेव्हा तुमची सूर्य नाडी चालू असेल, बघा हे सगळे अंदाज आहे, ही इतकी डिटेल सत्यता कोणीच नाही सांगू शकणार आहे. इतके डिटेलिंग की ते चंद्र नाडीमध्ये ते झोपलेले आहेत. त्याच्यानंतर आता मी विष्णू जे आहेत मेन त्यांची झोपण्याची एक अवस्था बघितलेली होती, तर ते चंद्र नाडीमध्ये म्हणजे सूर्य नाडीवरती ते झोपलेत आणि त्यांची चंद्र नाडी ऍक्टिव्ह आहे. म्हणजे डोक्यावरती सर्प असून देखील ते कूल आहे, काम आहे, त्यांना भीती नाही वाटत आहे. ते बोलतात इतक्या काम अवस्थेत आहे मी. पण मी जर तुम्हाला ताकद देते, सो माझ्या शब्दामध्ये सूर्य पॉवर तुम्हाला मिळते ना. येस और नो. जस्ट वाय आय एम शेअरिंग दिस थिंग. इवन तुम्ही श्री वल्लभ यांचं पण बघितलं ना तुम्ही, तर त्यांचे हात आहे ना एक लॉक आहे, ठीक आहे, एक लॉक आहे. इवन स्वामी विवेकानंद यांचा हाताच्या मुवमेंट चेक करा तुम्ही. इवन तिथवर जाऊ द्या, नरेंद्र मोदी साहेब यांचे जे ना तुम्ही हात ना अशा पोझिशनला तुम्ही मोस्ट ऑफ त्यांना चेक करा. हे बघा हे सगळे अंदाज आहे. मी परत रिपीट करते, आय एम नॉट गिव्हिंग द स्टॅम्प की दिस विल, हेच सत्य. मी फक्त अंदाज लावू शकते की हे असू शकतं. जसं नरेंद्र मोदी साहेब मेनी टाइम तो वेगळा हात जोडलेले असतात त्यांचे, ठीक आहे. कुठल्याही वेळेला ते वाकलेल्या पोझिशनने हात जोडलेले असतात. आणि स्वर चेक करायचं, स्वर चेक करायचं हा पण एक तरीका आहे. जेव्हा तुम्ही असं करता, कुणाकडे जाताय, वागताय आणि त्यावेळेस जर तुम्ही चंद्र, ठीक आहे, सो चंद्र आहे तर चंद्र बाजूने कामं चालू करा. येते लक्षात मला. हा सगळा जो अभ्यास आहे ना हा खूप डिटेल आहे, खूप बारीकाईने याची प्रॅक्टिस करावी लागते. हवे तेव्हा, जसं एक मी ज्या केसेस बद्दल थोड्या वेळापूर्वी बोलत होते, रात्री काही असे सीन झाले की अचानक मला समोरच्याच्या घरी जावं लागलं. यू वोंट बिलीव्ह, जे लोक वास्तू हिलिंग करतात त्यांच्यासाठी, जसं मी त्यांच्या घरात प्रवेश करणार, यू वोंट बिलीव्ह, आय फील की माझा नाडी चेंज झाली आणि सूर्य नाडी आली तिकडे. आणि वेन आय एंटर, मी ते घरात एंटर केली, लाईट नव्हती त्या घरामध्ये. आणि आय डोंट, म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की ह्यांच्या घरात काही डार्क एनर्जी असू शकते. पण त्या घरातलं माहोलच इतकं डार्क होतं ऍक्च्युली. मेनी सायकोलॉजिकल मेनी थिंग्स होत्या तिकडे, मायनस प्लस चालू होतं. मी डिटेल नाही सांगू शकत. सो आय सी माय स्वर इज अ चेंज.
देन आय रिअलाइज की तिकडची जी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ना ती मला इफेक्ट करू नये म्हणून माझ्या बॉडीने माझी टेकन केअर केली गेलेली. टेक केअर पण तर माझी बॉडी सेल्फ मध्येच आहे मी. आणि मग नंतर मी माझं काम केलं देन पण लगेच जाता बोलले या घरामध्ये काहीतरी आहे. मी पटकन 2 सेकंड लागले नाही मला. म्हटलं चेक करा म्हणून. बिकॉज ऑफ ऑल वास्तुशास्त्रवाले जे लोक आहेत ते कोणाच्या घरी जातात आणि जर तिकडे नाडी चेंज होते तो बाई भागलो. कुठली मुलगी येते बघायला तुम्हाला या तुम्ही कुठल्या मुलाला जाताय बघायला, चंद्र नाडी चेंज झाली, चंद्राच्या ऐवजी सूर्य आली, डोंट से येस, टाटा बाबा नो, यू आर नॉट माय लाइफ पार्टनर. लाइफ टाइम तुम्हाला सूर्य सूर्य चाहिए, ये झगड़ेगा वो झगड़ेगा और सब जिंदगी ऐसे ही जाएगी. सो दॅट्स वाय द रिझन. इवन आता थोड्या वेळापूर्वी काहीतरी सीन शॉट झाला. आय एम टॉकिंग अबाउट माय मेनी थिंग. तो ऑटोमॅटिकली चंद्र नाडी चालू झाली इकडे. ओके ठीक आहे. आणि एकदा मला आठवतं माझ्या लग्नाचं बर्थडे गिफ्ट येणार होतं तर दॅट इज द डायमंड ऍक्च्युअली. आणि मला डायमंडचा फोटो आला की आई हे आवडलं का तुम्हाला. सो जसं मी पाहिलं आय वॉज इन चंद्र नाडी. ठीक आहे. अचानक सूर्य नाडी स्टार्ट झाली. नाही म्हणलं ये नाही चाहिए मेरे को. माहिती नाही का. देन मला नंतर अर्थ कळाले की ह्या स्वर का चेंज होतात आहे. यू विल फाइंड आउट की समोरचा कुठला माणूस चांगला आहे कुठला वाईट आहे, कोणासोबत रिलेशन ठेवले पाहिजे कोणासोबत नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यावरती डिपेंड्स आहेत. आणि म्हणून साधना गरजेची आहे. ठीक आहे. तुमच्या जितकं तुम्ही श्वासाला यूज कराल ना तितकं तुमच्या आतमध्ये परिवर्तन येऊ शकतं. पण त्यासाठी तुम्हाला एक निष्ठता, एक सरेंडर भाव, एक रुटीन लाईफ तुम्हाला मेंटेन करावंच लागणार आहे. त्याशिवाय हे सगळं शक्य नाहीये. ठीक आहे. आणि त्यासाठी जस्ट आय एम गिव्हिंग वन व्हिडिओ. चालेल ना व्हिडिओ दाखवते मी आता. एवढं सगळं थिअरी दिली तर आता एक छोटासा व्हिडिओ. आय एम सो ऍक्च्युअली बॅड फील की मी तुम्हाला ना ही रेकॉर्डिंग नाही देऊ शकली यार. शिट. आ जा यार. बघू लास्ट ट्राय मारते. आता सगळ्यांची कुठली नाडी चालू आहे कोण सांगेल. तुमच्या कुठल्या नाडी चालू आहे कोण सांगेल. टाईप करू शकता तुमची तुम्ही नाडीला घेऊन की आई माझी ही चालू आहे ती चालू आहे ती चालू आहे. राईट. ओके. राईट राईट. सूर्य सूर्य राईट. लेफ्ट लेफ्ट राईट. चंद्र. ओके. सूर्य सूर्य. आता कुठली गरजेची आहे आपल्याला. आता सध्याला सूर्यच गरजेची आहे ना आपल्याला. सो सूर्य. सगळ्यांची एक करायची का नाडी. सर्वांची एक करायची का. झोप येत असेल तर सूर्य नाडी. 1 सेकंड. आय गॉट द मेसेज. बाळा हो म्हणत तरी झालं. शेवटचं जे काय होईल तुमच्या नशिबी भेटलं तर भेटलं. ओके. रेकॉर्डिंग आली ना. Recording in progress. ठीक आहे. नाडी आता तुमची जी आहे ती लक्षात ठेवा. आता मी एक व्हिडिओ दाखवायला चालले. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला अवेअरनेस आहे की मी हे एवढं इतकं डिटेलिंग का सांगते. संतांपासून ऋषीपासून महर्षी पर्यंत, स्वामी विवेकानंद पासून, म्हणजे मी आता पुन्हा बरोबरी नाही करत मी कोणाची मी, पण स्वामी विवेकानंद पासून आपले माननीय प्रधानमंत्री साहेब पासून तुम्ही गांधीजींपर्यंत तुम्ही जर त्यांच्या ह्या अवस्था बघितल्या असेल यू वोंट बिलीव्ह की त्यांनी ती एक ना पावर घेतलेली आहे. इवन गांधीजींच्या बाबतीमध्ये म्हणजे गांधीजी, देंदर, स्वामी विवेकानंद, त्याच्यानंतर परमहंस योगीराज, हे सगळे एकाच ह्याच्यामध्ये येतात. म्हणजे त्यांची जी अभ्यास आहे ते याच एका लाईनीमध्ये. ठीक आहे. सो त्या ह्याच्यामध्ये म्हणतात असं की गांधीजींच्या बाबतीमध्ये उसके आंखों में मत देखना वरना
तू भी उसका हो जाएगा, हे जज सांगायचे समोरच्या अपोजिट वकीलला. कसं ती जी अवस्था होती, विचार करा ना, इतक्या बारीक माणसाला, अंगामध्ये तेवढं मासही नव्हतं, धिप्पाड नव्हतं, बट त्या व्यक्तीमध्ये पॉवर काय होती. आणि ही त्यांना माहिती होतं ती पॉवर कधी वापरायची. हाऊ इट इज पॉसिबल. आजूबाजूला दंगे सगळं चालू आहे आणि हा माणूस अहिंसेवरती काम करतोय. ऑल आर युझिंग द सूर्य नाडी आणि ही इज युझिंग द राईट टाइम द चंद्र नाडी अँड सायलेंट जाऊन हे आपलं एक अहिंसा, मैं अहिंसा के रास्ते में चलूंगा, झूठ नहीं बोलूंगा, लाठी नहीं चार्ज करूंगा. सगळ्या जिद होत्या त्यांच्या, पण काहीतरी एक अशी डिफरंट गोष्ट होती ज्यामुळे हे सगळं आलंय. इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा विपश्यना केली, ठीक आहे, नागपूरला, त्याच्यानंतर त्यांनी म्हणतात ना ते बौद्ध जातीला त्या नाव आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्या गेल्या. बिकॉज ऑफ स्वर, इट्स श्वासाने. इवन विपश्यनामध्ये आफ्टर 3rd डे 3 दिवस तर ते लोक श्वासांना लक्ष द्यायला लावतात. देन 3ऱ्या दिवसानंतर ते लोक मग जो विपश्यना याचं दान मागितलं जातं, म्हणजे आम्हाला भिक्षा दे तसं दान मागायला लावतात. सो वी रिसीव्ह दॅट ज्ञान ऍक्च्युली. देन मग पूर्ण जो बाकीचे 7 दिवस आहे ना, ते फक्त आणि फक्त श्वासामध्ये शिरणं. ऍज इट इज जी श्वास आहे त्याला रिॲक्ट न करणं. गरम आहे ठीक आहे, डाव्या बाजूने येते ठीक आहे, टोचते ती श्वास ठीक आहे. हे कधी नाही सांगितलं यांनी चक्र, पंचतत्व, देन हे कधीच नाही विपश्यनामध्ये. ते फक्त त्या एहसास मध्ये राहणं की जे चाललंय त्याला फक्त फक्त पहा, पण पहा तरी काय चाललंय. श्वास येते ओके, पहा त्याला. श्वास तुझी गरम आहे, पहा त्याला. श्वास तुझी टोचते, पहा त्याला. श्वास तुझी आत चालली, पहा त्याला. श्वास तुझी थंड आहे, पहा त्याला. मग श्वास सोडत असताना जर तिकडे काही गाठ तुला जाणवते, काही तुला इचिंग जाणवते, परत पाय त्याला. फक्त श्वासाला पाहत राहायचं. त्या अवस्थेनं ज्या गोष्टीला तू पाहशील ना, इट विल व्हॅनिश. आणि मग जर व्हॅनिश होतं तर उरतंय काय, फक्त ऊर्जाचं क्षेत्र उरतंय. आणि म्हणून गौतम बुद्ध जेव्हा एनलाइटमेंट अवस्थेमध्ये आले त्यानंतर ते 3 दिवस शांतच होते. कुणाला सांगू की काय झालंय माझ्यासोबत, सगळं तेच आहे, मी बदललोय, माझी अवस्था बदलली आहे. आणि मग नंतर त्यांनी जो ज्ञानाचा जो गुरु शिष्य परंपरेने जे त्यांनी पास ऑन केलंय ती हीच गोष्ट आहे. स्वतःच्या श्वासावरती, स्वतःच्या ह्याच्यावरती, सगळं तुमच्या हातमध्ये, काही बाहेर नाहीये. पंचतत्व बाहेर आहे, पृथ्वी बाहेर आहे, सूर्य बाहेर आहे, तुमच्या हातपर्यंत आहे सगळं. आणि म्हणून या अभ्यासाला आणखी डिफाईन करण्यासाठी हा अभ्यास मी तुमच्या समोर आणलाय. यू वोंट बिलीव्ह की माझ्यासमोर काही प्रोटोकॉलिक काय नाहीये. ओनली द थिंग्स. मी परवापासून मी जवळजवळ मला वाटतं 15 दिवस झालेत काहीतरी आताच्या टायमाला. मी बेडरूम मध्ये झोपत पण नाहीये. 20 घंटे ते 22 घंटे फक्त अभ्यास आहे माझा. घरचे मच मॅटर, त्याच्यानंतर स्टुडंटचे फॉलो, आणि मग नंतर उठतो तो फक्त अभ्यास. 22 hours. माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला कुठेच ना असं दिसणार नाही की आई झोपल्या नाहीत म्हणून. तुम्ही साक्षी लता आहे, लताच्या रूम मध्येच मी थांबते. सो ती स्वतः माझ्यासोबत असते की म्हणजे कसं शक्य आहे. आणि सोबत काही फ्रिक्वेन्सी, टिबेटी फ्रिक्वेन्सी आम्ही ट्यून केलेल्या आहे, ज्याच्यामुळे आणखी जो आहे खालचा गाळ पण साफ व्हावा आणि वरती जो माझा 12 सेशन मध्ये आम्ही देतोय जो इमोशनल क्लेन्झिंग म्हणून महत्वाचा आहे. नवरा तसाच असणार आहे, बायको तशीच असणार आहे, दुनिया तशीच असणार आहे. यू शुड चेंज. तेव्हा मग एंजल अवतीभोवती येतील तुम्हाला सपोर्ट करायला. तेव्हा तुमचे पूर्वजांच्या ब्लेसिंग्स होतील. मग तुम्ही म्हणाल नाही मग सगळ्यांनाच थोडी ना तसं, सगळ्यांच्या अवस्था तशा असल्या ना तर काय टेक्निक करो या ना करो, आपशात सगळं वेक टू स्टार्ट होतं. दॅट्स वाय द रिझन. ठीक आहे. सो आय एम गिव्हिंग यू वन व्हिडिओ विच वन इज माय फेवरेट व्हिडिओ. पहिला चेक करते मी दिसते तुम्हाला सगळ्यांना. कुठल्याही जीवाच्या रेडी
इट्स अ पॉवरफुल व्हिडिओ. जीवाचा मूल कंद. आवाज येतोय? तिथून 72,000 नाड्या बाहेर निघतात. वर 10. कुठल्याही जीवाच्या नाभी स्थानाजवळ आहे तो जीवाचा मूल कंद. तिथून 72,000 नाड्या बाहेर निघतात. वर 10 आणि खाली 10 अशा प्रमुख नाड्या आहेत. 2-2 नाड्या आडव्या सुद्धा जातात. अशा एकूण 24 प्रमुख व उपनाड्यांमध्ये रक्तरूपाने प्राणशक्ती संपूर्ण शरीरात वाहत असते. मायेच्या म्हणतात ना, आणि यामुळे त्यांच्या आतमधली दया, करुणा, क्षमा जी अवस्था होती, एवढ्या त्रासात पण ते म्हणतात ना, त्यांनी जे सर्व्हाइव्ह लाईफ केलेलं आहे आणि समाजाला एक नवीन म्हणतात एक पूर्ण विश्वाला एक दिलेलं जे दान, पसाय दान जे आहे, दॅट इज द वाव. आणि ते पण हाच अभ्यास करतात आहे. गंमत महत्वाची काय माहिती का, तेही हाच अभ्यास करतात आहे. पण त्यांची म्हणजे म्हणतात ना, पसायदान म्हणा या तुम्ही हरिपाठ म्हणा या ज्ञानेश्वरी म्हणा, त्यांचे जे कोड आहे ना ते बिना गुरुचं उघडत नाही. म्हणजे मी जेव्हा हे सगळं शिकत होती इन 2019-20च्या काळामध्ये, मी 2018च्या स्टार्टअपला मी हे करत होते. सो दॅट टाइम मी म्हणजे आय वॉज शॉक की हे असं आहे. नाहीतर मी इव्हन विपश्यनाला जोपर्यंत गेली नाही तोपर्यंत मी गौतम बुद्धांवरती अभ्यास नव्हता केला. जेव्हा विपश्यनाला जाऊन आली मग मी गौतम बुद्धांच्यावरती पूर्ण अभ्यास केला, काय काय गोष्टी आहेत काय नाही. त्याच्यानंतर सेम हरिपाठ ज्ञानेश्वरी जसं मी शिकणं चालू केलं, देन इस्कॉन टेम्पलला आम्ही राहिलेलो होतो मी. सो दॅट आफ्टर दॅट मी रिसर्च करणं स्टार्ट केलं ना, यू वोंट बिलीव्ह की होल लाईफ एक डिफरंट अवस्थेमध्ये होती. इवन ड्युरिंग माय प्रेग्नन्सी ऑल्सो मी जवळजवळ 7 महिन्यापर्यंत मी साधना केलेली आहे. बाळ पोटात असताना रोज सकाळी 5 ते 6 साधना असायची 7 पर्यंत. त्यानंतर ऋषिकेश, हरिद्वार, त्यानंतर चेन्नई, बँगलोर, हैदराबाद मेडिटेशन सेंटर आहे मोठं पूर्णपणे. सगळ्या ठिकाणी ड्युरिंग प्रेग्नन्सी, इवन ट्रॅकिंग पण केलेली, डोंगर चढलेले आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. आणि सेशनही घेतले गेलेले. ओनली वन थिंग इज हिअर, गुरु आणि त्याच्यानंतर आपली अवस्था सगळं काही समर्पित करणं आणि फक्त त्या अवस्थेत राहणं. सगळं तेच करतात आहे सगळे. म्हणजे आता जे लोक चक्रा शिकवतात आहे ना, तर आपण म्हणतो नाही आपल्याला काय गरज आहे. आज सगळ्यांची गरज आहे ही. आज कोणाला वाटत नाही की नवरा बायकोचे भांडणं मिटावे, कोणाला वाटत नाही मला मूल व्हावं म्हणून, कोणाला वाटत नाही की माझ्या अकाउंटला पैसे यावं. पण आपण म्हणतो साला देतच नाही. अरे देत नाही तर मग तू तुझ्यावर काम कर ना. त्याच्यावर का काम करतोय? नाही त्याच्यावरती प्रोसेस केली ना तो मला नाही, तू तुझी अवस्था चेंज कर. आणि म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं, लक्षात असेल, आता मी रिपीट करते, पेन पेपर असेल तर प्लीज घ्या. सकाळी रात्री झोपताना कुठल्या अंगावर झोपायचंय? लेफ्ट अंगावरती, डाव्या अंगावरती असं झोपायचं. बाई असो पुरुष असो, झोपताना लेफ्ट अंगावर झोपायचं, म्हणजे राईट नाडी तुमची ओपन होईल. मग तुम्ही स्वामी समर्थ यांना झोपताना पाहिलेलं असेल, झोपण्याची पोझिशन बघा त्यांची, म्हणजे यू विल गेट द आयडियाज. म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला त्या डायरेक्शन मध्ये नेते की तुम्ही प्लीज पहा की व्हॉट एव्हर आय एम टीचिंग यू और व्हॉट एव्हर मी अंडरस्टँड केलेलं तर मी पुराव्यासहित काम करते. ठीक आहे. सो त्यांची हीच अवस्था आहे. इव्हन आपलं पद्मनाभम मंदिर जे आहे तिथे पण जी हाफ बॉडी ना अशी टर्न आहे अँड देन त्यांचा हात शिवलिंग वरती आहे. मेन तो विष्णूची जी अवस्था आहे ती पण अशी अवस्था, विष्णूची अवस्था राईट नाडीवरती मेन म्हटलं तर. सो सांगायचं एकच उद्देश आहे मला की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देव मानून त्यांना ना आपल्यापासून दूर नका करू. देव मानून त्यांना ना घाबरून आयुष्य नका जगू. देवाला आपल्यामध्ये आत्मसात करायचंय तर त्यांना पहा तुम्ही, ते किती श्रीमंतासारखं राहतात. ठीक आहे. म्हणजे मी कुठल्याही देवाला गरीब पाहिलेले नाही. आणि आपण म्हणतो की देवाला जर मिळवायचंय तर श्रीमंती नको आपल्याला. श्रीकृष्णालाच बघा, तिरुपती बालाजीला बघा,
म्हणजे कुठल्याही देवाला बघा, हा योगी म्हणून महादेव शिव जर तुम्ही सोडताय ना, बाकी सगळे देव श्रीराम म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, या जितके देव सगळे श्रीमंत आहेत ना. मग आपण पैशापासून दूर का पळतोय? पैसा आणि देव हे एकत्र येऊ नाही शकत का म्हणताय आपण? तर फॉलो ना. तुम्हाला जो लाडका गणपती आवडतो, बाप्पा आवडतो, तर त्यांचे धन धान्य किती काय? चंद्रनळी येते लक्षात मला काय सांगायचंय? तर आपण फक्त आपल्यापासून नाही, ती माझ्याकडून दुरावेल, मला देव पाहिजे. अरे देव पाहिजे तर देवाचं सगळं अस्तित्व रिसीव्ह करा ना तुम्ही. आज तुम्ही मला सांगा, हनुमानजी हे होते ना आपले, काय सांगतात त्याला, ब्रह्मचर्य पाळलेलं होतं हनुमानजीने. मग त्यांना नऊ निधी आणि अष्टसिद्धीची दाता का म्हणतात? नवनिधी म्हणजे काय माहिती का तुम्हाला? मला थोडं नाव ऍक्च्युली लय हे झालं ना ऍक्च्युली. मार्कंडेय पुराण यामध्ये नवनिधीबद्दल डिटेलिंग दिले गेलेलं आहे की ईश्वराने प्रत्येकाचं जी वृत्ती आहे त्या वृत्तीनुसार धन दिलेलं आहे. दॅट इज द 9 प्रकारचं धन. त्याच्यामध्ये डॉक्टरांसाठी, आर्टिस्टसाठी, आर्टिस्टमध्ये मग कला, मग कुठलंही, मग ते डान्सर असो, या मग चित्रकार असो, या मग कुठला एक पर्टिक्युलरली बॉडी सेलिंग असो, या मग काही कुठल्याही अवस्थेमध्ये कोणीही काम करतं ना, प्रत्येकासाठी, इव्हन मंदिरासाठी पण धन लिखित असतं. नवनिधी त्यांचं वरदान ब्रह्मचारी व्यक्तीला काय दिलेलं होतं? कारण सगळ्यांना गरज आहे त्याची, सगळ्यांना गरज आहे. आपण का दुरावतो? आणि हा अभ्यास त्यासाठी द्यायचा आहे मला की यार, यू हॅव अ राईट, लिव्ह लाईफ बोलते जस्ट लाईक अ किंग साईज. म्हणून मध्ये लोक का ते जोरबा बुद्धा समथिंग काहीतरी वर्ड आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये बुद्धाला श्रीमंत बुद्धा म्हणून म्हणजे नाव दिलं गेलेलं आहे. कारण पहिले जे बुद्ध होते, जे मेन आहे ते संन्यासी होते. तर लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही का, तर अरे संन्यासी आहे, बायको मुलांना सोडून गेले. सो त्याच्यामुळे मग त्यांना संन्यास आणि संसार या दोघांमध्ये डिवायडेशन केलं. मग जोरबा बुद्ध, ठीक आहे, त्यांना तर रिच, ओशो रिच. मग जितके पण संत महात्मा मायनस प्लस त्यांचे जे पण कार्य असेल ते तिकडेच आहे. पण सगळ्यांकडे पैसे होते ना बाबांनो. मग जे लोक देवाच्या जवळ आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत, तर मग आपल्याला देव जवळ पाहिजे तर पैसे नको का आपल्याला? सो पैसा आणि भगवान दोनों समान है, कोई गलत नहीं है. पैसा आया तो भगवान नहीं दूर जाने वाला है. इट्स ओनली योर अवस्था. ठीक आहे, म्हणून पैशाला हेट नका करू. तो अभ्यास वेगळा पण स्टिल. सो सगळ्यात पहिले तुम्हाला जर तुमचे फायनान्शियल कंडिशन बोलतात ना सेटल करायचे, तर पहिली एक गोष्ट की लेफ्ट बॉडीवरती झोपायचंय आणि राईट नोस्ट्रल, राईट हँड या राईट सूर्यनाडी तुमची चालू असावी. एव्हरी नाईट प्लीज स्टार्ट. जो माणूस सूर्यनाडीवरती झोपतो त्याच्या डायबिटीजचे इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतात, त्याचे डायजेशनचे इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतात, सर्दी, खोकला, त्याच्यानंतर त्याची फॅट रिड्युसिंग ऍज अ बाय प्रोडक्ट होऊ शकतो. मेनी थिंग्स हॅपन विथ यू इफ यू आर एबल टू फॉलो युअर स्वरा. ठीक आहे, बरंच काही आहे जे शक्तिमानमध्ये देणारच आहे मी. पण मी वरचं मोठी मी तुम्हाला थोडेफार, जे लोक नाही जॉईन करू शकतो की ठीक आहे, दिस वन यू कॅन फॉलो मी. सो दॅट देन सेकंड गोष्ट येते इकडे की सकाळी उठताना ना बघा, ऍक्च्युली डे वाईज असतं सगळं काय, त्याचे आम्ही कॅलेंडर प्रोव्हाइड करतो इन माय ग्रुप में. पण मी आता जे लोक, आता हा फ्री सेशन आहे तर त्याच्यात मी सांगेल की सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू आहे ना त्या बाजूने उठा. म्हणजे माझी चंद्र नाडी चालू आहे ना त्या बाजूने उठा, सूर्य नाडी चालू आहे तर त्या बाजूने उठा. ज्या बाजूने उठला त्याच बाजूने तुम्ही डायरेक्शन वाईज खाली उतरा, तोच पाय वापरा. घरातून बाहेर निघताना पण जी स्वर चालू आहे ना, श्वास चालू आहे ना, त्याच पायाने पहिलं पाऊल तेच टाका. हे बेसिक, हा मोठी वरच्या लेवलवर. जर तुम्हाला शक्तिमान नाही करायचंय, यामध्ये जास्त तुम्ही इन्व्हॉल्व नाही करू शकत आहे, बट इफ यू वॉन्ट सो ऍटलीस्ट एवढे काम करा. ठीक आहे, जेवताना सूर्यनाडी असावी, सुसू करताना, पाणी पिताना चंद्रनाडी असावी. बेसिक जरी तुम्ही मेंटेन करताना यू विल गेट द मेनी रिझल्ट. माझ्या शक्तिमानचे स्टुडंट होते, आई एवढं सगळं फ्री मध्ये राहायला लागलात, मग आम्हाला द्यायला उरलंय काय? डोंट वरी, भरपूर आहे, कोटा भरपूर आहे माझ्याकडे. त्यावेळेस पूर्ण तलवार घेऊन ये मी तुमच्यासोबत, टेन्शन नका घेऊ तुम्ही. ठीक आहे, सो झोपताना सूर्यनाडी असावी, उठताना मोस्ट ऑफ तर
उठताना तुमची सूर्यच नाडी राहणार आहे, कारण जर तुम्ही एकाच अंगावर झोपताय तर नाही. बट स्टील जर रात्रीला करवड बदलली गेली आहे तुमची, तर जी नाडी आहे त्याच्याने तुम्ही उतरा. लक्षात घ्या, परत रिपीट करते, जर तुम्ही कॅलेंडर वाईज काही नाडी फिक्स असतात, या दिवशी अशी असावी, त्या दिवशी तशी असावी. तरी मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं, शुक्ल पक्ष म्हणजे रायझिंग मून, ठीक आहे, म्हणजे पौर्णिमेकडे जाणारा चंद्र, त्यावेळेला तुमची नाडी कुठली असावी, चंद्र. आणि जी म्हणतात ना की डिसेंडिंग मून जो असतो त्याच्यामध्ये काय असतं, अमावस्या पौर्णिमेनंतरचा जो चंद्र येतो दुसरा दिवस, तो जो असतो त्यामध्ये तुमची सूर्यनाडी असावी. दिस इज हे 2 दिवस, प्रतिपदाचे 2 दिवस मेंटेन करा, न विसरता. लिहून घ्या प्लीज. सूर्य ज्या दिवशी अमावस्या आहे त्याचा दुसरा दिवस तो इतका इम्पॉर्टंट आहे. त्या दिवशी जर तुमची नाडी चुकली, तुमचे जे 15 दिवस आहे ना ते सगळे डिस्टर्बिंग जाते. तुम्ही म्हणतो यार एक के बाद इतना क्यों तकलीफ हो रही है मेरे को. सो दॅट्स व्हाय द रिझन. सो जेव्हा चंद्र अमावस्या संपली, पौर्णिमा येते, त्यावेळेला तुमची चंद्रनाडी असावी, ठीक आहे, पहिला दिवस. त्याच्यानंतर मग तुमचं जर पौर्णिमा संपली, अमावस्या येते, तर सूर्यनाडी असावी. शुक्ल पक्ष आणि चंद्र पक्ष, सॉरी शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, ठीक आहे. समटाइम बोलतात ना होतं -. सो दिस इज द 2 थिंग्स. जेवताना सूर्यनाडी, शी करताना सूर्यनाडी, अँगरवाले कुठलंही काम, एक्सरसाइज, योगा, देन ट्रॅकिंग करताना सूर्यनाडी, ठीक आहे. अभ्यास करताना चंद्रनाडी, ठीक आहे. त्याच्यानंतर सुसू करताना, पाणी पिताना चंद्रनाडी. देन 1 मोर थिंग मी ऍडिशनल देते तुम्हाला, कपडे चेंज करताना चंद्रनाडी, ठीक आहे. त्याच्यानंतर राग आलेला असेल समोरच्याला तर अपोजिट हँडने टच करायचं, जे मी काल पण सांगितलेलं होतं तुम्हाला. सो दॅट इज द मेन थिंग. आज अजून एक गोष्ट तुम्हाला ऍड करून द्यायची आहे तुम्हाला. उद्या मंगळवार आहे, ठीक आहे, न विसरता प्लीज माझा हा ऑडिओ रेकॉर्डिंग कर, ठीक आहे. उद्या मंगळवार आहे. मंगळवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, श्वास घ्यायचा आहे, श्वास पूर्ण एम्प्टी करायचा आहे. एम्प्टी झाला श्वास, मी ना श्वास सोडते ना घेते, पूर्ण श्वास बाहेर. त्यानंतर जी अवस्था आहे ती श्वास सोडल्यानंतरचे, त्या अवस्थेमध्ये तुम्हाला समोरच्याला कॅश पैसे द्यायचे. या गुगल अकाउंटने पे करत असताना कुणाच्या अकाउंटमध्ये पेचं बटन दाबायचंय. पेचं बटन दाबल्यानंतर पहिला जो शब्द असणार आहे तो असणार आहे थँक्यू. कधी श्वास बाहेर सोडल्यानंतर म्हणतात ना की रेचक अवस्थेमध्ये तुम्ही आहात आणि त्यावेळेलाच तुम्ही ती क्रिया करणार आहे पूर्णपणे, आणि त्यानंतर जो पहिला वर्ड्स येणार आहे तुमचा तो थँक्यू असणार आहे. येते लक्षात. नाडी कुठली पण असो तुमची त्यावेळेला, पण मेन महत्वाचं सूर्य असेल तर इट इज गुड मेन, पण मोस्ट ऑफ, कारण यू वॉन्ट टू कट आउट द मॅटर. आय वॉन्ट टू, मला संपवायचं सगळं काय. जेव्हा तुम्ही संपवायचंय, तुम्हाला लोन चुकतं करायचंय, समोरच्याची फीस चुकती करायची आहे, असं काही असेल तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. जसं आता काही जण शक्तिमानची बुकिंग करणार आहे, ठीक आहे. सो काही जणांची इच्छा असेल की बाबा मला ते, काही जणांचे 5-6 हजार काहीतरी EMI, फुल फॅमिलीचं काहीतरी 24,000 EMI इन्स्टॉलमेंट मध्ये जाते, आणि एक शॉट जर पेमेंट करते काहीतरी त्यांचे 10% डिस्काउंट आहेत मेन म्हटलं तर. सो ते जर 1 शॉट पेमेंट करता येते तर चंद्रनाडीमध्ये करा, काही हरकत नाही. 1 शॉट करता येते, कारण ही जी साधना आहे तुम्हाला लाभ हो मेन. पण जर तुम्ही सूर्य तुम्हाला जर इन्स्टॉलमेंट मध्ये करता, तुम्हाला भीती आहे की पुढचं इन्स्टॉलमेंट द्यायला तुमच्याकडे पैसे येतील की नाही, तर ते काय करा, सूर्यनाडीमध्ये करा. त्याच्याने काय होणार माहितीये की EMI भरायसाठी तुमच्याकडे पैसे येतील. तुम्ही बिलीव्ह नाही करणार. ऍट दिस मोमेंट माझा आता हा 2 ऑगस्ट, ठीक आहे, आता जो 2 ऑगस्ट होते, माझे सगळे EMI नील झालेले आहे. फक्त एक EMI तो माझ्या कारचा आहे, ठीक आहे, जो माझ्या नावावर आहे, आणि घराचा EMI पप्पाच्या नावावरचे. सगळे EMI नील झालेले. माझे क्रेडिट कार्ड मध्ये बॅलन्स राहणं स्टार्ट झालेलं आहे. दिस कॅन हॅपन. आणि प्लस माझं अजून बजाजची माझी जी कार्ड लिमिट आहे तीही वाढलेली आहे. बिफोर सम डेज आय वॉज इन, बोलतो ना यार काय करू, बट ह्या सगळ्यांचं मी मागच्या 4 महिन्यापासून माझ्या स्टुडंटला, शक्तिमान चालू झाला तेव्हापासून मी सगळ्यांना शिकवते, जस्ट फॉलो करा, फॉलो करा. म्हणजे बिलीव्ह करणार नाही मी, म्हणजे आज काल रात्रीच माझी जवळजवळ 60,000ची काहीतरी एक हे पण ओपन झाली, मेन लिंक पण ओपन झाली.
मेनी थिंग्स. आता 2 दिवसामध्ये मी ताजला पण जाणार आहे राहायला. सो माझं बजाज आलं की म्हणजे बजाजाने माझे चांगले ग्रह तारे मिळतात, प्रेरणा बजाज सारखे मी. सो सांगायचं एकच उद्देश आहे मला इथे की तुम्ही याला जेन्युअनली फॉलो करा ना, यू विल गेट द आयडियाज. आणि प्रॅक्टिसने परिणाम मिळणार आहे तुम्हाला. सो सगळ्यात पहिला झोपताना डाव्या नाडीवरती झोपायचं, म्हणजे डावी नाडी बंद असेल तर सूर्य नाडी चालू आहे. उठल्यानंतर जी नाडी चालू आहे त्या दिशेने बसा. दिस इज अ सिम्पल. मी कॅलेंडर विना बोलते. मी जे लोक कॅलेंडरवाले, जे लोक पेमेंट करणारे त्यांना मी देणार. मग तुमच्या नवऱ्याला कसं शांत करायचं असं काही विचित्र नाही शिकवणार आहे मी. ओनली इन युअर बॉडी. ठीक आहे, तुमच्या शरीरात श्वासाला बदलून कसा तुमचा नवरा तुमचा होऊ शकतो तेही शिकवणार आहे. यू डोंट नीड टू डू द वशीकरण ऑन ऑल दिस थिंग. नो, ओनली वर्क ऑन युअर बॉडी, दॅट्स इट. म्हणजे इतक्या हातपर्यंत ना तुम्ही इंटरव्ह्यूला जाल ना, जसं आता स्नेहलने जसं सांगितलं ना, 2 इंटरव्ह्यू क्रॅक केले, त्यांच्या जॉबमध्ये इतकं म्हणजे चेंजेस आले कॉज ऑफ ओनली दॅट. दे आर टीचिंग मेनी थिंग्स आणि ते म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस केल्याने दिस इज. आणि यावेळेस काय होणार आहे, तुमची नाडी ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये तुम्ही गेस करावी यासाठी यावेळेस प्रॅक्टिस जवळजवळ 5 ते 6 क्लेन्झिंग क्रिया, नाडी शोधन क्रियास पण होणार आहे. म्हणजे चक्रध्यान, शक्तिमानचा जो मेन भाग आहे, चक्रध्यान, मुद्रा, त्याच्यानंतर डाएट, त्याच्यानंतर साधक जे आयुष्य आहे ते, आणि त्याच्यासोबत हे सगळं. म्हणजे श्रावण असा पण येतोय तुमच्या जीवनामध्ये आणि ह्याच्यासोबत जर साधना आणताय, श्रावण आणि साधना, यू विल गेट द मेनी बेनिफिट्स. किती फॉलो करायचंय अप टू यू. आम्ही त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही ठेवलंय. फक्त एकच आहे, एव्हरीडे तुम्हाला अपडेट द्यावं लागतं, कारण तुमचे जे फोटो येतात त्याच्यावेळी आम्हाला त्यावेळी कळतं की एनर्जी लेवल मायनस आहे, प्लस आहे, ऑल दिस थिंग. आणि खरं सांगू, पूर्ण फॅमिलीसाठी 21,000 आहे. जस्ट इमॅजिन करा. मग तुम्ही 10 लोक पण ब्लड रिलेशन एकाच छताखाली बसणार आहे, काकाचा मुलगा, मामाचा मुलगा. मग ती साधना डिवाइड होणार चीटिंग सोबत. तर ती नाही. एका फॅमिलीमध्ये जर त्या फॅमिलीमध्ये नवरा, बायको, मुलं, आई बाबा, ते सगळे होऊ शकतात. येते लक्षात. तुम्ही म्हणाल नाही हा माझा भाऊ माझ्याच घरात राहतो, नाही. जर लग्न नाही झालं तर यू कॅन कंबाईन, बट लग्न नाही झालं त्याचं जर्नी, त्याचं हे वेगळं, तुमचं जर्नी वेगळं आहे, मग सेपरेटच येतो. आता माझ्या घरी इथे 2 लेडीज वेगवेगळ्या फॅमिलीच्या आहेत. तर आम्ही त्यांना एक फॅमिली मेंबर नाही मानत, बिकॉज ऑफ त्यांचं कुळ, त्यांचं गोत्र, त्यांची एनर्जी वेगळी आहे शेवटी मी. आणि शेवटी जीवन वेगळं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, प्लीज फॉलो दिस फॉर्म्युला. एका लेडीजचा डिवॉर्स होत नव्हता आणि डेफिनेटली डिवॉर्सला जर मी अलाउ करते तर जस्ट इमॅजिन करा ती मॅटर तितकी सेन्सिटिव्ह असू शकते. म्हणूनच नाही तर 99.9% मी कुणाचे डिवॉर्सेस होऊ देत नाही. भले माझ्या लाईफमध्ये ते गॉड ग्रेस होता म्हणून मला ते झालं. माझे 2 मॅरेजेस झाले, पण आय नेव्हर अलाउ एनीवन की बाबा नो, आहे ना छातीवर बसून कसं संसार करायचं ना मी शिकवते मुलींना. आणि मुलांना या जे नवरा मुलगा आहे त्यांना मी शिकवेल की कसं बायकोशी राहिल्याने बायको तुमची होऊ शकते. तो आय विल टीच ऑल दिस थिंग मेन. आणि मॅरेज काउन्सिलिंग तर वन ऑफ द बेस्ट आहे माझ्याकडे. सो तुम्हाला काय करायचंय, त्या मुलीनी ह्या शक्तिमानचा उपयोग केला. यू विल बिलीव्ह की जो मुलगा डिवॉर्स द्यायला तयार नव्हता, प्रॉपर्टी मॅटर द्यायला तयार नव्हता, प्रॉपर्टीचे इश्यू चालू होते, दागिन्यांचे डिवायडेशन्स करायला तयार नव्हता, तो व्यक्ती विदिन 3 डेज 3 दिवस प्रोसेस केली फक्त ती. आणि आफ्टर दॅट तू म्हणजे बोलते ठीक आहे, तू तुझ्या जागी सुखी राहा, मी माझ्या जागी सुखी राहतो, मी पण मूव ऑन होतो लाईफला, ठीक आहे, तुझे दागिने मी देतो, हे करतो, ते करतो. हाऊ इट इज अ पॉसिबल? बिकॉज ऑफ शी वर्क ऑन हर सेल्फ, नॉट दॅट पर्सन. कर्ज नाही केली, हा माझ्यासोबत असा वागतो, याने माझ्या जीवनाचं खराबी केली. नो, बिकॉज ऑफ माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस जो आहे ना, तो समोरच्याने कितीही चुकीचं केलेलं असेल तरी त्याला ब्लेसिंग्स द्यायची, हा मेन मुद्दा आहे. का द्यायची, कशी द्यायची, ते सगळं आम्ही करून घेतो. तुम्ही म्हणाल नाही मी माफ नाही करत, तुम्ही थोडी माफ करणार आहे. माफ करायची ती अवस्था तो दुसरा माणूस असतो जो माफ करतो. तुम्ही राहा ना रागात, त्याने माझ्यासोबत असं केलं, तुमच्या आतलं जे बाळ आहे ना त्याच्याकडून ही अल्लडपणा करून घेतो. सो तुम्हाला काय करायचंय, उठलो, चला माझी लेफ्ट नाडी जागे, मी उठली, एक्झाम्पल, ठीक आहे. सो आता ही डावी बाजू आहे माझी, ठीक आहे, कॅमेरा फ्रंट आहे म्हणून सांगते, ही डावी बाजू आहे. सो मी अशी झोपलेली, मी अशी उठले, ठीक आहे. मग मी चेक केलं सकाळी उठल्यानंतर माझी कुठली श्वास चालू आहे, ओके, लेफ्ट चालू आहे. सो मी काय केलं, उठले. उठल्यानंतर हा जो आहे ना, हा भाग, याला काय करायचं, टॅपिंग चालू करायची.
कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तु गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. आय एम सेफ, सिक्योर अँड अबंडंट. आय एम सो थँक्यू फॉर दॅट. ठीक आहे. अगेन, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तु गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. इथे जी शेंडी आहे तिथे तुम्हाला टच करायचंय आणि त्याच्यानंतर आय एम सेफ, सिक्युअर अँड अबंडंट. ठीक आहे. आणि थँक्यू फॉर दॅट. अगेन 5 टाइम पंचतत्व आहे, 5 टाइम प्रोसेस करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये जी इच्छा येते ना त्या इच्छेसाठी फक्त थँक्यू म्हणा. जस्ट डू इट. आणि मग नंतर जो पाय आहे ना तुमचा, जी नाडी चालू आहे, समजा डावी नाडी चालू आहे ना, तोच पाय तुम्ही जमिनीवरती आदळा. काय करायचंय तुम्हाला? आदळायचं. जस्ट लाईक पाय ठेवला, थोडस प्रेशर क्रिएट करा, मग सेकंड पाय टाका. ठीक आहे. ही आता बेसिक इतकं मी देऊ शकते तुम्हाला. त्याच्यानंतर ती क्लेन्झिंग क्रियाज वगैरे असेल तर त्याच्याने तुम्हाला नाडी ॲज पर एन्व्हायरमेंट पण मॅच होणं चालू होतं. मेन यू विल गेट द मेनी बेनिफिट्स फॉर अ मनी. फर्स्ट ऑफ ऑल, एव्हरी ट्यूजडे मी ग्रुपमध्ये हा मेसेज रेकॉर्डेड टाकणार आहे. एव्हरी ट्यूजडे विदाउट गॅप 1 रुपया का होईना त्या माणसाच्या अकाउंटमध्ये टाका. तुम्ही 1 रुपया होईना त्या माणसाच्या अकाउंटमध्ये टाका. आणि आणखी तुम्हाला जर हाय लेवलवरती फायनान्स ट्यून करायचं आहे ना, सो हे बघा, मी तुम्हाला जेन्युइन सांगते, मी अजून मला ती प्रोफेशनल मार्केटिंग पॅटर्न आली नाहीये आणि कदाचित माझा तेवढा मोठा बॅकअप नाही म्हणून मी एवढी रिस्क नाही घेते. मी बट स्टील तुम्हाला जेन्युइनली विदिन अ 3 मंथ्स जर तुम्हाला फायनान्स करायचं आहे ना, ओनली 2 थिंग्स, 12x12 सेशन अँड शक्तिमान. या दोघांचा कॉम्बो जर करताना बेट ऑन माय फिंगर टिप. तुमचा फायनान्स जो उठेल ना त्याला चॅलेंज नसेल. दॅट्स वाय द रिझन. पुराव्यासहित मी बोलणार आहे. मी मागे पण आहे ना, मग 10 दिवसामध्ये 5-5.5 लाख रुपये आले. रिझन एकच आहे की मी एक शिष्य म्हणून माझा अभ्यास स्वीकारते. मी माझ्या लाईफमध्ये गुरु पण निवडून स्वतः मला चूज करतात. आणि माझी एकच जिद्द होती की मला समोरच्याने शिष्य बनवावं. आणि माझ्या लाईफमध्ये तसे लोक आले नाहीत. आणि म्हणून मी सेलिब्रिटी जे आले त्यांना सेलिब्रिटी बनवायचे. जे ऑलरेडी सेलिब्रिटी त्या लोकांना मला डिप्रेशन या इमोशनली या बायपोलर डिसऑर्डर या सगळ्या आजारातून बाहेर काढायचं. आणि अजून एक माझा क्रेज आहे विच वन इज अ इन्फर्टिलिटी. आय वॉन्ट टू वर्क ऑन दॅट एरियाज. लहान मुलांना जन्म देणं आणि त्याला मी निमित्त मात्र